नमस्कार, सुस्वागतम. मिरज विद्यार्थी संघाच्या 96व्या वसंत व्याख्यानमालेच्या चौथ्या व्याख्यान पुष्पासाठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण या चौथ्या व्याख्यान पुष्पाची सुरुवात सरस्वती पूजनानं आणि श्रीरामाच्या पूजनानं करणार आहोत. आला की आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोविडच्या जागतिक संकटामुळं सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बंधन आले आहे. त्यामुळे अखंडपणे 94 वर्ष चाललेली वसंत व्याख्यानमाला आपण मागच्या वर्षी घेऊ शकलो नाही आणि यावर्षी पण त्याच्या नियोजित वेळेमध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आपण घेऊ शकलो नाही. त्यामुळे ही 96वी वसंत व्याख्यानमाला आपण दृकश्राव्य माध्यमातून घेत आहोत. यंदाच्या व्याख्यानमालेतील 3 व्याख्याने प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झालेली आहे. आजचं जे 4थं व्याख्यान आहे आणि यानंतरची 2 व्याख्यानं जी होणार आहेत ती मुंबईचे सर्वांना परिचित चंद्रशेखर वझे वास्तव वाल्मिकी रामायण या विषयावर सलग 3 व्याख्यानं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. चंद्रशेखर वझे हे मिरजकर श्रोत्यांच्या परिचयाचे आहेत. आपल्या संस्थेमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यांचं आपल्या बजेटवर व्याख्यान चांगलंच गाजलं होतं आणि श्रोत्यांच्या पसंतीला उतरलेलं होतं. त्यांची थोडक्यात ओळख मी करून देतो. प्राप्तिकर, बँकिंग, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि आर्थिक विषयावर ते अनेक ठिकाणी व्याख्याने देतात, लेखन आणि अध्यापन करतात. CA व्यावसायिकांच्या संस्थांमध्ये पण त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. CA म्हणून त्यांची जी फर्म आहे तो स्वतंत्र व्यवसाय आहे, पण त्यांच्या आवडीचे आणखी जे विषय आहेत त्यामध्ये वाल्मिकी रामायण, संत वाङ्मय आणि इतर अनेक सामाजिक विषय त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्या विषयावर ते व्याख्याने व लेखन करत असतात. वाद्यवृंदांचं सूत्रसंचालन पण ते करतात. त्यामध्ये विडंबन गीते, गीत रामायण, संतांचे अभंग याचा सहभाग असतो. संस्कृत नाटकाचं पण त्यांनी दिग्दर्शन आणि संस्कृत विषयक कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. हास्यचिंतन हा हसण्याच्या माध्यमातून चिंतन या कार्यक्रमाचं ते सादरीकरण करतात. अनेक सामाजिक संस्थांशी ते संबंधित आहेत, कार्यरत आहेत. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड या संस्थेचे ते माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त आहेत. संस्कृत भारती या संस्थेचे कोकण प्रांताचे ते अध्यक्ष आहेत. जनकल्याण सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आहेत. ब्राह्मण सभा गिरगावचे ते विश्वस्त आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुलुंडचे ते कार्याध्यक्ष आहेत. इतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी निरनिराळ्या पदावर काम केलं आहे, अजूनही करतायत. त्यांना या सगळ्या सामाजिक कार्याबद्दल योगविद्या निकेतनचा 2012चा योगमित्र पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक संस्था मुलुंडचा 2014चा उत्कृष्ट समाजसेवी पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
अशा आजच्या वक्त्यांचं मी संस्थेतर्फे आपल्या सर्वांतर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार रसिक सज्जन हो, नमस्कार. आपण परमेश्वराच्या प्रार्थनेने आपल्या जे माझं कथन आहे त्याला आरंभ करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंडेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मार्पित शंकर प्रवृत्तिविद देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेष विद्याढ्यः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाधियता निशाचरजमो रामाय तस्मै नमः. रामान् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे दोन्हीकडे तेच दिसत आहे. हे करतो मनोजवं मानप्रतिं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वे तुष्टिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. माननीय श्री अशोकराव तुळपुळे, मिरज विद्यार्थी संघाचे सगळे पदाधिकारी, कार्यकारी मंडळातले सदस्य आणि उपस्थित या दृकश्राव्य माध्यमात उपस्थित असलेले सगळे सज्जन, की सगळे रामभक्त रामप्रेमी असे रसिक सज्जन हो, मला सगळ्यांना अभिवादन करतो. आणि हा एक नेहमीचाच सगळ्यांना माहिती असलेला विषय असला तरी देखील तो वेगळ्या पद्धतीने मांडायचा, किंवा आपण जो माझा 1.5 मिनिटाचं सुरुवातीचं कथन जे प्रोमो या स्वरूपात बघितलं असेल, तर रामायणाचे वेगळे काही पैलू आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण ही रामकथा सगळ्यांना माहितीच असते, त्याच्यामुळे मी वेगळं काय सांगणार असं कधी कधी मलाच प्रश्न पडायचा. परंतु जेव्हा मी खरं वाल्मिकी रामायण, ज्याच्यात 24,335 श्लोक आहेत, 7 कांड आहेत, 645 सर्ग आहेत, असं जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला खरं रामायण हे नीट माहितीच नाहीये. निदान मला तरी माहिती नव्हतं. आणि त्याच्यामुळे ज्यात इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि रामाविषयी आणि रामायणाविषयी आपल्या मनात जे काही संभ्रम किंवा जे काही समज अपसमज आहेत ते सगळे दूर करावेत, अशा तऱ्हेचा प्रयत्न करावा म्हणून मी श्री रामकथा संस्कार या शीर्षकाखाली पहिल्यांदा अशी जवळजवळ 7 दिवस रोज 1.5 तास म्हणजे साधारणपणे 10 तास मी बोललो त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे राम हा विषय आला की मला कधी कधी राहवत नाही. आपले एकंदर आहेत ते 3 दिवसाचे मिळून 4.5 ते 5 तास होणार आहेत. तेव्हा मी अशोकजींना विनंती करतो की मी जर भरकटत चाललोय आणि वेळ फार होतोय असं वाटलं तर मला अवश्य थांबवा, कारण हा विषयच इतका रोमांचकारी आहे आणि इतका चांगला आहे आणि इतका उद्बोधक आहे की रामकथा ही संपूच नाही असं वाटतं. मोरोपंतांनी 108 वेळा रामायण लिहिलं आणि शेवटी असं लिहिलं, श्री रामायण गायिले तरी पुन्हा गायवेची ऐसे करी. म्हणजे 108 वेळा रामायण वेगवेगळ्या पद्धतीने लिहून सुद्धा त्यांचं तृप्ती झाली नाही, त्यांचं समाधान झालं नाही. ही मोरोपंतांची अवस्था. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? तेव्हा कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, समस्तामध्ये गोड त्या राघवाची, असं जे समर्थांनी म्हटलंय. ही खरंच गोड अशी कथा आहे. आणि महर्षी वाल्मिकी, म्हणजे मी वाल्मिकी आणि वास्तव रामायण ह्याचं का निवडलेलं आहे, याचं कारण असं आहे की जवळजवळ म्हणजे संस्कृतमध्ये जवळजवळ 90हून जास्त 93 रामायण संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आणि इतर हिंदी वगैरे इतर भाषांमध्ये अनेक रामायण आहेत. आणि मग त्या सगळ्या रामायणांमध्ये बऱ्याच कल्पना विलास आहे, बऱ्याच लोकांनी काय काय आपापल्या अर्थ त्याचे लावलेले आहेत. पण महर्षी वाल्मिकींनी जे लिहिलेलं वाल्मिकी रामायण आहे ते अक्षरशः इतिहास, जसा शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचतो तसा तो इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे ते अत्यंत वास्तववादी आहे,
अत्यंत तर्कशुद्ध असं लिहिलेलं ते आहे. आणि म्हणून मी याची निवड केली, कारण चमत्कार आणि लीला या गोष्टी सांगण्यात माझं मन रमत नाही. आणि म्हणून हा विषय घेऊन या रामायणात काय वेगळं आहे, रामराज्य कशाला म्हणायचं, रामाचं सुशासन किंवा प्रशासन कसं होतं, याविषयी फारशी कुठे चर्चा झालेली आपल्याला आढळत नाही. आणि म्हणून हा विषय मी निवडला आणि त्याला वास्तव असं दिलं. आता हे व्याख्यान आहे का माझं, तर व्याख्यान नाही, कारण व्याख्यानाला विद्वत्ता लागते, बरं ज्ञान लागतं, व्यासंग लागतो, अभ्यास लागतो, तेवढा माझा नाहीये खरं सांगायचं तर. हे प्रवचन आहे का, तर प्रवचन सुद्धा नाही, कारण प्रवचनामध्ये खूप प्रगल्भता लागते, खूप रसाळता त्याच्यात लागते आणि मुख्य म्हणजे अनुभूती लागते. त्यामुळे तशी माझ्याकडे नसल्यामुळे हे प्रवचन पण नाही. बरं एक कीर्तन आहे का, तर कीर्तनात गायन असतं, नृत्य असतं, नाट्य असतं, तेही नाहीये. म्हणजे हे व्याख्यानही नाहीये, प्रवचनही नाहीये आणि कीर्तनही नाहीये. तर मग नेमकं काय आहे, हे केवळ एक कथन आहे. रामायणाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याशी गप्पा मारायचा माझा एक मानस आहे की ज्या योगे आपल्याला रामाचं खरं चरित्र हे आपल्यापर्यंत पोहोचावं, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचावं. एकदा नची केळकरांना हा प्रश्न विचारला होता की व्याख्यान, प्रवचन आणि कीर्तन याच्यात नेमका फरक काय आहे. ते म्हणाले सगळं सारखंच असतं, फक्त एकात पहिल्यांदा हार घालतात वक्त्याला, दुसऱ्यामध्ये मध्ये हार घालतात आणि तिसऱ्यात शेवटी हार घालतात, ह्याच्या पलीकडे म्हणजे त्याच्यात काही नाही. तर हा जो, आणि सध्या असं झालंय की गुगल महर्षी जो आहे, आपले व्हॉट्सअप आणि इतर गोष्टी, ह्याच्यातनं कितीतरी विचित्र गोष्टी लोकांपर्यंत रामायणातल्या पोहोचतात आणि त्यांचा जो संभ्रम निर्माण होतो तो होऊ नये. आणि मूळ वाल्मिकी रामायण नेमकं काय आणि कशासाठी आहे, केवळ काय आहे हा प्रश्न नाहीये, पण ते कशासाठी वाल्मिकींनी लिहिलं हे सांगायचा मी प्रयत्न करणार. आणि त्याच्यामुळे त्याच्यात फारशी भक्ती किंवा अध्यात्म या गोष्टीला फारसं महत्व नाहीये. अनेक रामायण आहेत, त्यातले एक अद्भुत रामायण आहे. या अद्भुत रामायणामध्ये सगळ्या चित्रविचित्र चमत्कारांच्या गोष्टी आहेत. एक आहे आनंद रामायण. आनंद रामायणामध्ये अनेक गोष्टींचा विपर्यास करून हास्य निर्मिती करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, त्याच्यात एक असं केलेलं आहे की सीतेचा त्याग रामाने का केला, तर एकदा लंकेहून परत आल्यानंतर राजप्रासादामध्ये सीता कैकेयीला भेटायला आली आणि ती आलेली असताना कैकेयीने तिला कुत्सितपणे असं विचारलं की काय ग, तू एवढी 8-9 महिने त्या रावणाच्या बरोबर होतीस, तर तो रावण कसा दिसायचा नेमका. तेव्हा तिने असं सांगितलं की तो इतका नीच आणि हलकट माणूस आहे की मी त्याच्याकडे कधी बघितलंही नाही वर तोंड करून. पण जेव्हा मला माझं अपहरण त्यांनी केलं तेव्हा जटायू भाऊजींची लढाई झाली आणि तेव्हा त्याचा अंगठा पडला खाली जमिनीवर रावणाचा. तो अंगठा कसा होता त्याचं चित्र तिने काढून दाखवलं. आणि मग आता जसे पोलिसांमध्ये असतात तज्ज्ञ की जे त्या एका विशिष्ट माहितीच्या नुसार सगळ्या त्या गुन्हेगाराचं चित्र निर्माण करतात, तसे रामाकडे काही जे होते चित्रकार, त्यांनी सगळ्या रावणाचं चित्र उभं केलं. त्याच्यानंतर श्रीराम कैकेयीला भेटायला कधीतरी आले होते आणि तेव्हा त्यांनी ते चित्र बघितलं आणि म्हणाले, अरे इथल्या कोणीच रावण बघितलेला नाहीये, तर मग हे चित्र काढलं कोणी. तेव्हा कैकेयीने मुद्दाम दुष्ट पद्धतीने, दुष्ट हेतूनी असं रामाला सांगितलं, अरे तुझी ती सीता इतके महिने त्या रावणाकडे होती, तो तिच्या मनातनं जात नाहीये अजून. आणि हे जेव्हा रामाला कळलं तेव्हा रामाला सीतेचा राग आला आणि म्हणून त्याने सीतेचा त्याग केला. अशा प्रकारच्या गमती जमतीच्या गोष्टी या आनंद रामायणात आहेत. तिसरं आहे अध्यात्म रामायण. अध्यात्म रामायण म्हणजे हातात पूर्णपणे आध्यात्मिक दृष्टीने, आणि ते साक्षात भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं रामायण. पार्वती शंकराला असं विचारते की तुम्ही अखंड जे ध्यान करत बसता ते नेमकं कोणाचं करता, तुम्ही स्वतःच महादेव शिव आहात, तुम्ही कोणाचं ध्यान करता. तेव्हा महादेवाने सांगितलं मी रामाचं ध्यान करतो. आणि ते जे सांगितले रामकथा किंवा रामायण त्यांनी सांगितलं ते आहे, त्याला म्हणायचं अध्यात्म रामायण. तुलसीदासजींनी त्याच्यात अध्यात्म खूप आणायचा प्रयत्न केला. मी उदाहरण सांगतो तुम्हाला की रामायणात खूप तर्कशुद्ध गोष्टी सांगितलेल्या आहेत. जेव्हा राम वनात निघाले तेव्हा श्रीराम पुढे, मध्ये सीता आणि पाठी लक्ष्मण असा क्रम होता. आणि हा तर्कसंगत असा क्रम आहे, कारण ती स्त्री आहे, ती मध्ये आहे, म्हणजे तिचं रक्षण व्हायला पाहिजे. वाल्मिकींनी एवढंच लिहिलेलं आहे फक्त. पण तुलसीदासजींनी त्याच्यावर आपली कल्पनाशक्ती लढवून, आणि ते चांगलं आहे, म्हणजे त्यात काही गैर नाहीये, पण त्यांनी असं सांगितलं की हे सगळं चालत असताना लक्ष्मणाच्या मनात अशी तक्रार होती किंवा अशी खंत होती की सीतारूपी माया मध्ये असल्यामुळे मला रामरूपी ब्रह्माचं दर्शन घडत नाहीये.
तर असं जे सगळं केलंय ते तुलसीदासजींनी केलेलं आहे. आणि म्हणून त्याची मोहिनी जी आहे त्या तुलसीदासजींची, आणि ते हिंदीत आहे, त्याच्यामुळे लोकांना ते जास्त भावतं, आवडतं. आणि संस्कृत मध्ये असल्यामुळे अनेकदा आपल्यापर्यंत ते नीटसं पोहोचत नाही किंवा नीटसं पोहोचवलं जात नाही. त्याच्यात असं पण गमतीचे काही काही गोष्टी आहेत की रामाचा बाण रावणाला लागत नव्हता, त्याच्या हृदयाचा भेद करत नव्हता. तेव्हा एकाने त्याचं असं सांगितलं की असं का होत होतं, तर रावणाच्या हृदयात पण सीता असल्यामुळे सीतेला बाण कसा मारायचा, म्हणून रामाचा बाण याच्या रावणाला लागत नव्हता, असं त्याचं वर्णन आहे. तसा एक मंदोदरी आणि सीता यांच्यातला फार चांगला संवाद आहे. हे सगळं वाल्मिकी रामायणात नाहीये, पण मी तुम्हाला या सगळ्या व्हॉट्सअपवर ज्या गोष्टी येत असतात त्यातल्या सगळ्या, त्यातल्या वाल्मिकी रामायणात त्यातलं फार क्वचित त्यात येतं वास्तवातलं, परंतु जे दुसऱ्या येत असतात पण त्यातल्या काही खूप चांगल्या उद्बोधक गोष्टी आहेत, म्हणून ते आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. नंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे हळूहळू प्रवेश करतोच आहे. तर मंदोदरी सीतेला म्हणते की अगं तुझा पती एवढा त्रिकालज्ञ आणि एवढा चांगला आहे, तर आणि तो देव आहे साक्षात असं मानलं जातं. आणि जे सज्जन असतात, जे सत्पुरुष असतात, ते दुष्ट आणि चांगला असा भेदभाव काही करत नाही, चांगला वाईट असा भेदभाव करत नाही. आणि तू त्या रामाची पत्नी आहेस, मग तू राम आणि रावण यांच्यात भेदभाव कशाला करतेस, असं मंदोदरी सीतेला विचारते. तेव्हा सीता असं तिला फार चांगलं उत्तर देते की जर रावण हा सुद्धा खूप विद्वान आहे, तो तर स्वतः प्रकांड पंडित आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, त्याला सगळं वेदविद्या, सगळं त्याचं उत्तम पठण झालेलं आहे, मग तो तरी मंदोदरी आणि सीता याच्यामध्ये फरक का करतो? मी तर रामाची पत्नी आहे, मी स्वतः काही विदुषी नाहीये, पण रावण स्वतः विद्वान आहे, मग तो मंदोदरी आणि सीतेतला का बरं फरक करतो, असं सीतेने तिला उत्तर दिलेलं. अशा प्रकारचे काही चांगल्या गोष्टी या इतर सगळ्या रामायणांमध्ये आहेत. पण मुख्य लक्षात घ्या की काही काही लोक याचं विकृत करण्याचा पण प्रयत्न करतात. म्हणून या सगळ्या गोष्टींचं आधी मी तुम्हाला जे सांगतोय की मूळ रामायणात जे खरं खुरं सांगितलेलं आहे त्याचा विपर्यास सुद्धा कसा करतात ते बघा. एक असेच विद्वान आहेत की ज्यांनी राम आणि रामायण याच्यावरती खूप टीकात्मक असं खूप लेखन केलेलं आहे. आणि त्यांनी असं लिहिलंय की कौसल्या ही इतकी इतकी तिच्यात म्हणजे नीचपणा होता की तिला पुत्रसंतान होत नसल्यामुळे ती अनेकदा रस्त्यातून जाताना, म्हणजे रथातून जाताना, जर एखादी गाय आणि वासरू तिचं जर स्तनपान करत असेल तर मत्सरापोटी, असूयेपोटी कौसल्याच्या गायीचे स्तन कापून टाकायचे. आणि त्या गृहस्थांनी, त्या विद्वानांनी असं लिहिलंय की हे मी सांगत नाहीये, हे कौसल्या वाल्मिकी रामायणात स्वतः सांगते तिच्या तोंडाने, असं त्यांनी लिहिलेलं आहे. हे मला माझ्या एका दुसऱ्या अशाच विद्वान मित्रांनी जेव्हा सांगितलं तेव्हा म्हटलं, अरे तू मूळ वाल्मिकी रामायण वाचलंयस का? त्याच्यात ते म्हणतात ते खरोखरच तसं कौसल्याच्या तोंडी आहे, पण ते कशा अर्थाने ते लक्षात घ्या. कौसल्य असं म्हणते, ज्या अर्थी मला पुत्र होत नाहीये, संतान होत नाही, त्या अर्थी मी गेल्या जन्मात अशा प्रकारचं काहीतरी पाप केलं असलं पाहिजे, असं ती म्हणते. आता ह्याचा याने अर्थ काय लावला तर कौसल्याच्या तोंडीच हे आहे असं ते म्हटलंय. म्हणजे जे वस्तुस्थिती आहे वाल्मिकी रामायणातलं खरं आहे त्याचा असा विपर्यास करणारे पण लोक असतात. तर प्रत्येक जण आपापल्या अकलेप्रमाणे किंवा आपल्या पूर्वग्रह दोषांप्रमाणे काही ना काहीतरी करत असतो आणि सांगत असतो. आता या विचित्र अशा प्रकारच्या गोष्टी याच्यात नाहीयेत, लीला नाहीयेत, चमत्कार नाहीयेत. हे मुख्य म्हणजे राम हा पूर्णपणे मानव होता, पूर्णपणे मानवी आहे. आणि म्हणून राम स्वतः रामायणात असं म्हणतो एके ठिकाणी, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम, की दशरथाचा पुत्र राम हा स्वतःला मानव मानतो. आणि तरीही काही लोक असं म्हणतात की घरात प्रत्येकाने रामासारखं वागावं आणि बाहेर कृष्णासारखं वागावं, असेही काही विद्वान सांगतात. आता त्यांना जे म्हणायचंय तो आशय चांगला आहे, परंतु मुख्य म्हणजे रामासारखं वागणं आपण सोडून दिल्यामुळे कृष्णाचा अवतार विष्णूला घ्यायला लागला. जर रामासारखं आपण पराक्रमी आणि तेजस्वी राहिलो असतो तर कदाचित कृष्णावताराची वेळ झाली नसती. तेव्हा रामावर अनेक आक्षेप घेतले जातात, विशेषतः महिलांचे त्याच्यावरती आक्षेप आहेत. त्या म्हणतात की उर्मिला आणि सीता यांच्यावरती अन्याय झालाय वगैरे. मी कुठल्याही वादात जाणार नाही, कारण वादात एकदा सुरू झाले की ते भरकटत जातो आपण. तर वादात न जाता मी माझ्या अल्पमतीला जे काही वाल्मिकी रामायण समजलंय त्याच्यात मुख्य भाग असा आहे
की वाल्मिकीने कुठलीही कौटुंबिक कथा म्हणून वाल्मिकी रामायण लिहिलेलं नाही, किंवा ही एखाद्या चित्रपटासाठी किंवा एखाद्या दूरदर्शनच्या मालिकेसाठी कथा लिहिलेली नाही. त्यामुळे दूरदर्शनच्या मालिकांमध्ये कसं असतं, प्रेक्षकांच्या मनात काय आहे ते ओळखून त्याप्रमाणे ती कथा होती जाते. परंतु तसं काही इथे नाहीये. त्यांना वाल्मिकीचा काय वाल्मिकीचा हेतू काय होता, तर एक त्यांनी असं नावाला की असा कोण आहे ह्या जगात की ज्याचं एक तो अत्यंत पराक्रमी आहे, जो धर्मज्ञ आहे, तो कृतज्ञ आहे आणि जो सत्य वचनी आहे, दृढव्रत असा आहे, असं ह्या जगात कोण आहे. आणि तेव्हा नारदांनी त्याला पुरुषोत्तम रामाची म्हणजे अशी कथा सांगितली. पण त्यांनी लगेच सांगितल्यावर वाल्मिकींनी ती लिहिलेली नाहीये. त्यांना वाल्मिकी स्वतः कोण होते याच्याबद्दल सुद्धा लोकांचं गैरसमज आहे. परंतु त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की प्रत्येक जण म्हणजे रामाच्या बाबतीत मी कुठल्याही वादात पडणार नाही, कारण रामाची वकिली करायची पण मला काही आवश्यकता वाटत नाही आणि त्याच्याबद्दलचा न्याय निवाडा करायची तर आपल्यापैकी कोणाचीच पात्रता नाही. रामाचं समर्थन पण मी करायला जाणार नाही. परंतु जे काही त्याच्याबद्दलचे विचार लोक व्यक्त करतात त्यांचं मी खंडन करायचा माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. राम या शब्दाचा अर्थ काय, त्याची व्युत्पत्ती काय हो, की राम म्हणजे रमनते योगिनः अस्मिन. राम ह्याचा शब्दाचा अर्थ आहे राम म्हणजे रमणे. इथे योगी लोक की जे वैराग्य ज्यांच्यात आलेले असे लोक सुद्धा ज्याच्या ध्यानामध्ये ज्याच्या स्मरणामध्ये रमतात तो राम. रमनते योगिनः अस्मिन तो राम. ज्येष्ठता क्रमाने आपण म्हणतो राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, पण प्रत्यक्षात वाल्मिकी रामायणात ज्येष्ठता क्रम कसा आहे, राम मग भरत मग लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि म्हणून रामरक्षित पण आपण म्हणतोय की राम भरताग्रजम असं त्याला म्हटलेलं आहे, भरताचा अग्रज तो राम. आणि म्हणून असे बरेच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ज्या माहिती आहेत त्या रामायणात नाही आहेत, किंवा आपल्याला ज्या नाही आहेत माहिती अशा बऱ्याच गोष्टी रामायणात आहेत. आपल्याला असं वाटतं आणि अनेकदा सांगितलं की वाल्मिकी हा भिल्ल जमातीतला रानटी होता, पण तसं नाहीये. हा वाल्मिकी स्वतः या वाल्मिकी रामायणाच्या प्रस्तावनेत सांगतो की मी प्रचेतसोहम दशमहा पुत्र राघवनंदन, असं तो राघवनंदनाला रामाला असं सांगतो की मी प्रचेता म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा वरुण, त्याचा मी 10वा पुत्र आहे. म्हणजे वाल्मिकी हा ब्रह्मदेवाचा थेट नातू आहे. फक्त तो कुसंगतीत लागला. त्याचं मूळ नाव रत्नाकर असं होतं आणि तो कुसंगतीमुळे तो आपण जे म्हणतो की तो लोकांना लुटायचा वगैरे असं सगळं करायला लागला. पण नंतर आणि तेव्हा सप्तर्षींच्या तो संपर्कात आला आणि सप्तर्षींनी त्याला मरा असं म्हणायला सांगितलं, कारण त्याला राम राम म्हणता येईना म्हणून. आणि मग त्याच्यावर वारुळ साठलं वगैरे अशा काही कथा आहेत. पण या प्राचीन गोष्टींचं मूल्यमापन करताना आपण एक पथ्य पाळलं पाहिजे की आजची फुटपट्टी लावून त्यांचं आपण मूल्यमापन करायचं नसतं. त्यावेळची सामाजिक परिस्थिती कशी होती, त्यावेळचं एकंदर वातावरण कसं होतं हे लक्षात घेऊन त्याचं मूल्यमापन करायला पाहिजे. ते वाल्मिकीने विचारलं आणि नारदांनी जेव्हा गोष्ट सांगितलं, मर्यादा पुरुषोत्तम हा जो शब्द आहे, आपल्याला असं वाटतं की मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे मर्यादा म्हणजे राम हा मर्यादशील होता. राम हा अत्यंत म्हणजे त्याला कुठलाही अहंकार नव्हता, त्याच्याकडे खूप मोठे गुण असून सुद्धा तो मर्यादेत वागणारा होता, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणायचं असा अनेकांचा समज आहे. परंतु मी एके ठिकाणी असं वाचलं आणि मला पण ते पटलं की मर्यादा पुरुषोत्तम याचा खरा अर्थ असा आहे की पुरुषाच्या उत्तम गुणांची मर्यादा, उत्तमत्वाची मर्यादा म्हणजे शौर्य असेल, धैर्य असेल, संयम असेल, सत्यवचनीपणा असेल, प्रतिज्ञापालन असेल, या प्रत्येक जे गुण आहेत या गुणांचा जो अत्यंत परमोच्च बिंदू आहे त्याची जी मर्यादा आहे ती म्हणजे राम. आणि म्हणून मर्यादा म्हणजे रामाहून शूर कोणी नाही, रामाहून सुंदर कोणी नाही, रामाहून न्यायी कोणी नाही, रामाहून सत्यवचनी दुसरा कोणी नाही. असं म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम ही पुरुषाचा अर्थ कुठलीही व्यक्ती, पुरुष म्हणजे फक्त जेंट्स नव्हे, संस्कृतमध्ये पुरुषाचा अर्थ स्त्रीचा पण त्याच्यात समावेश होतो. तर पुरुषांच्या म्हणजे व्यक्तीच्या गुणांच्या उत्तमत्वाची मर्यादा म्हणून मर्यादा पुरुषोत्तम असं त्याचा खरा संगती लावता येईल. तेव्हा हे मूळ रामायणाची सुरुवात कशी झाली, तर वाल्मिकी एकदा तमसा नदीवरती स्नान करून परत येत होते आणि ते स्नान करून येत असताना त्यांना एका वृक्षावरती
क्रौंच पक्ष्यांचं मिथुन त्यांचं म्हणजे त्यांचं प्रणय चालू होता त्या नर आणि मादीचा असं दिसलं. तेवढ्यात लांबून एक व्याधाचा बाण आला, एका शिकाऱ्याचा बाण आला आणि त्यांनी तो जो नर होता तो घायाळ झाला आणि खाली पडला. पण तो घायाळ झाल्यावर खाली पडल्यावर मादीने आक्रोश केला आणि तो आक्रोश यांना पाहावला नाही किंवा तो जो नर घायाळ होऊन पडला हे वाल्मिकींना बघवलं नाही आणि तो आक्रोश ऐकवला नाही. म्हणून त्यांनी त्या व्याधाला शाप दिला आणि त्या शापात त्यांनी असं म्हटलं की तुला कधीही आयुष्यात सुख शांती समाधान लाभणार नाही, तुला कधीच शांतता लाभणार नाही. मा निषाद प्रतिष्ठान त्वम अगम शाश्वती समाह यत क्रौंच मिथुनाद एकम अवधी काम मोहितम, असं त्यांनी त्याला शाप दिला. पण हा शाप दिल्यावर वाल्मिकींना पश्चात्ताप झाला, कारण पूर्वीचे जे ऋषीमुनी होते त्यांनी शाप द्यायचा नसतो असं संकेत होता. का द्यायचा नसतो तर शाप दिला की त्यांचा जो पुण्याचा संचय असतो त्याला डेबिट पडतं आणि त्यांचं पुण्य त्या प्रमाणात कमी होतं. कारण ती शक्ती आहे साठवलेली, ती शक्ती जर तुम्ही अशी नकारात्मक गोष्टींसाठी वापरलीत तर ते कमी होते. आणि म्हणून त्यांना आपण शाप दिला याचा पश्चात्ताप झाला वाल्मिकींना आणि शाप माझं अनौचित्य त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून मग तरी देखील ब्रह्मदेव त्याला एकदा भेटायला आले ते वाल्मिकीला आणि त्यांनी सांगितलं तू काळजी करू नकोस, तुला जे रामाचं चरित्र मी थोडक्यात सांगितलेलं आहे पण जे तुला नारदांनी सांगितलेलंच आहे तर ते तू लिही आणि रामायणातल्या सगळ्या ज्ञात आणि अज्ञात गोष्टी संपूर्ण सत्य तुला ते कळेल आणि हे मी तुला वरदान देतो. आणि रामायणाचं खरं नाव, कारण आपल्याला माहिती आहे की रावणाच्या वधासाठी म्हणून रामाचा अवतार झालेला आहे, तेव्हा रामाचं मूळ नाव रामायणाचं हे दशानन वध किंवा रावण वध असं होतं. पौलस्त्य वध, पौलस्त्य म्हणजे रावण, पौलस्त्य वध असं त्याचं मूळ नाव होतं आणि मग ते आपण त्याला रामायण म्हणून म्हणायला लागलो. आणि त्याच्यासाठी दोषदृष्टीचा आपण परित्याग केला पाहिजे. आपल्यातला जो मनातला जो हळवेपणा आहे, जो तरलता आहे मनाची, ती आपण लक्षात घेऊन आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, कारण मग त्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आपल्याला माहिती आहे की याच्यात हे रामाचं जे चरित्र आहे ते शतकोटी प्रविस्तरम आहे, एवढं विस्तीर्ण आहे की ते शतकोटी त्याच्यात श्लोक आहेत. आणि म्हणून एकदा देव, मानव आणि राक्षस यांच्यामध्ये एक मोठा वाद झाला. देव म्हणाले रामायण देवांचं आहे कारण रामादेव होता. राक्षस म्हणाले नाही नाही, हे जग घरी मुख्य त्याचं वर्णन रावणाचं वर्णन आहे, राक्षसा कुलाचं वर्णन आहे आणि त्याचं नाव दशानन वध असं ठेवलंय, पौलस्त्य वध असं आहे, त्याच्यामुळे हे राक्षसांचं आहे. आणि मानव म्हणाले तुम्ही दोघेही वेडे आहात कारण राम हा मानवी अवतार आहे म्हणून मानवाचा आहे. मग त्यांचा वाद झाला म्हणून ते भगवान शंकराकडे गेले आणि शंकरांनी सांगितलं मी असं करतो, मला तुम्ही तिघेही म्हणताय ते पटतंय तर मी तिघांना 33,33,333 असे श्लोक वाटून देतो आणि एक श्लोक उरला. आता हा अनुष्टुप छंद आहे. अनुष्टुप छंदामध्ये 4 चरण असतात, प्रत्येक चरणात 8 अक्षर असतात आणि म्हणून त्याला 32 अक्षर त्याच्यात असतात. तर 2 श्लोक उरला तर तो म्हणाला मी तेही वाटून देतो पण 2 अक्षर मी माझ्याकडे ठेवली तर चालतील का? तेव्हा सगळेजण म्हणाले तुम्ही इतकं आम्हाला न्याय दिलेला आहे की सगळ्यांना सारखं वाटून दिलंय तर तुम्ही 2 अक्षर ठेवली तर आम्हाला काही फरक नाही पडत, तुम्ही ठेवा. आणि म्हणून राम ही 2 अक्षर शंकर स्वतःकडे ठेवतो, अशा प्रकारची एक आख्यायिका आहे. तात्पर्य असं की आपण कुठल्याही गोष्टीत म्हणतो ना की त्यात काही राम नाही राहिलेला, म्हणजे त्या गोष्टीतला जो गाभा आहे, त्या गोष्टीतला जो मुख्य आशय आहे तो म्हणजे राम कुठल्याही गोष्टीतला. आणि म्हणून आपण आपल्या बोली भाषेत राम पासून ते राम म्हणण्यापर्यंत त्यात काही राम नाही वगैरे अशा प्रकारचे आपण वाक्प्रचार जे वापरतो एवढा रामायणाचा परिणाम किंवा पगडा किंवा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर आहे. आणि चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, तेव्हा हा जो वाद झाला होता. पण जेव्हा त्या तमसा नदीवरनं येताना क्रौंच पक्ष्यांचा जो विरह झाला, तो वियोग वाल्मिकीला सहन झाला. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की रामायणामध्ये सगळे वियोग आहेत, सगळे विरह आहेत. पती पत्नीचा विरह आहे, भावाभावांचा विरह आहे, पिता पुत्रांचा विरह आहे, माता पुत्राचा विरह आहे, असे सगळे वियोग आणि विरह त्याच्यात ते कारुण्यावर आधारलेले. कारण त्याला जो शोक झाला होता तर शोकाचं श्लोकात रूपांतर झालं. श्लोकत्व मागता, शोक हा श्लोकात रूपांतरित झाला असं एका अर्थाने सुभाषित आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला रामायणाचं कशासाठी लिहिलंय हे आधी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्याला एक असं आदर्श राजाचं वर्णन करायचं. त्याला कुठलीही कौटुंबिक कथा लिहायची नाहीये, त्याला अध्यात्म सांगायचं नाहीये वाल्मिकीला. एक आदर्श कर्तव्यदक्ष राजा
आणि जेव्हा तो राजाचं वर्णन करतो तेव्हा प्रत्येक मानव अत्यंत कर्तव्यदक्ष कसा होऊ शकतो एवढंच सांगण्याचा त्याचा हेतू आहे वाल्मिकीचा. बाकी त्याला कशातही पडायचं नाहीये. आणि म्हणून एकाने वाल्मिकी रामायणाचं किंवा रामायणाचंच एकंदर हेतू काय हा फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. रामायणाचा संस्कार काय? आपल्याला असं वाटतं की राम हा सत्यवचनी, आदर्शवादी, व्यवहार त्याला काही समजत नाही, आपण दैनंदिन व्यवहारात रामाचं सारखं आचरण करत तर आपण गोत्यात येऊ, असं पण काही लोकांना वाटतं. रामाचा खरा संस्कार जो आहे तो सत्यवचनी, आदर्शवादी आणि प्रतिज्ञा पाळणारा आणि आज्ञाधारक वगैरे हा मुख्य संस्कार रामाचा रामायणाचा नाही. हा तर संस्कार आहेच, पण हे संस्कार आपले गुरुजन आपल्याला करत असतात, आपली आई करत असते, वडील करत असतात, गुरुजी करत असतात. याच्यासाठी काय सगळ्यांनी रामाची कडे जायची गरज नाहीये. रामाचा खरा संस्कार काय आहे, रामायणाचा खरा संदेश काय आहे, तो माझ्या मते पराक्रम हा रामायणाचा खरा संदेश. कारण रामा इतक्या प्रतिकूल परिस्थितीत फारच क्वचित कोणी असेल. लक्षात घ्या की सीता आज सुद्धा कोणी जर अपहरण कुठलं झालं, किडनॅपिंग झालं तर ते शोधताना एवढे सगळे यंत्रणा असून सुद्धा किती त्रास होतो. त्या काळी अत्यंत निबिड अशा अरण्यात हे दोघेच, आणि सीतेचं अपहरण झालेलं, ते कुठे गेली हे माहित नाही, कोणी नेली माहिती नाहीये, आत्ताशी कोणी नाहीये, त्यांच्या सहाय्याला कोणी नाहीये. अशा अवस्थेत सुद्धा या प्रतिकूल पुन्हा तर तो सुभाषित फार चांगला आहे. आणि त्या एका सुभाषितात सगळ्या या रामायणाचं जे सार आहे की त्याचा हेतू काय आहे तो फार चांगला त्या सुभाषितकाराने सांगितलाय. विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधी. विजेतव्या लंका म्हणजे लंकेसारख्या बलाढ्य नगरीवर विजय मिळवायचा आहे. चरणतरणीयो जलनिधी म्हणजे हा जो जलनिधी म्हणजे समुद्र, हा समुद्र पायाने ओलांडून जायचा आहे, विमानात बसून किंवा नावेत बसून नाही, पायाने ओलांडायचा आहे. विपक्ष पौलस्त्यो, विपक्ष म्हणजे शत्रू, पौलस्त्य म्हणजे रावण, रावणासारखा बलाढ्य महापराक्रमी असा शत्रू आहे. आणि रणभूमी सहाय्या कपया, रणभूमी म्हणजे रणभूमीमध्ये सहाय्यासाठी कोण आहेत रामाला? वानर आहेत, कपी आहेत, प्रशिक्षित सैन्य नाहीये, दारुगोळा वगैरे अशी साधनं नाहीये किंवा कुठलीही शस्त्रास्त्र नाहीयेत, कुठलेही त्यांच्याकडे संसाधनं किंवा रिसोर्सेस नाहीयेत. अशा अवस्थेत एवढ्या बलाढ्य नगरीवर बलाढ्य रावणासमोर विजय मिळत. तथाप्येको राम सकलमवधीत राक्षस कुलम, तरी एकट्या रामाने सबंध राक्षस कुळाचा वध केला किंवा नाश केला. आणि म्हणून शेवटी त्यांनी सार फार चांगलं सांगितलं. तात्पर्य क्रियासिद्धी सत्वे, सत्व म्हणजे सत्वगुण पराक्रम, वसती महताम, ज्येष्ठ महान लोक जे असतात त्यांचं जी क्रियासिद्धी म्हणजे त्यांचं जे यश असते कशावर अवलंबून असतं? क्रियासिद्धी सत्वे वसती महताम नो उपकरणे. उपकरण म्हणजे साधन सामग्री, इक्विपमेंट काय बरोबर आहेत, साधनं कुठली आहेत, रिसोर्सेस कुठले आहेत, याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि नसतं. शिवाजी महाराजांवरती रामाचा संस्कार झाला तो हा संस्कार झाला. ती कुठलीही साधनं नाही आहेत बरोबर, कुठलेही प्रशिक्षित सैन्य नाहीये, पैसे नाहीयेत. अशा अवस्थेत त्यांनी जे काही हिंदू साम्राज्य निर्माण केलं आणि एवढ्या 5 बादशाह्या म्हणजे सगळे रावणच त्यांच्या विरुद्ध करून, आणि हा शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे हा ही बीज कशी रोवली गेली? समर्थांनी, लक्षात घ्या, समर्थांनी ही 2 दैवत मुद्दाम निवडलेली आहेत जाणीवपूर्वक, की राम आणि हनुमान. का? पराक्रमाची प्रतीक आहेत, पराक्रमाची दैवत आहेत. त्या काळी जर समाजात एक निष्क्रियता निर्माण झाली होती, एक संथपणा निर्माण झाला होता, कुठली त्याच्यात अस्मितेचा लोप झालेला होता, अशा वेळेला रामाचं चरित्र आणि हनुमंताचं चरित्र हे सगळ्यांपुढे आणून समर्थांनी एक पराक्रमाची ज्योत या सगळीकडे निर्माण केलेली आहे आणि तो प्रकाश आहे. त्याच्यामुळे रामाचा खरा संस्कार जो आहे तो आहे पराक्रम. हे असं माझं एक नम्रपणे प्रतिपादन आहे की जर आपल्याला आज सुद्धा मोठं काही करायचं असेल तर सत्यवचनी वगैरे तर पाहिजेच, परंतु त्या नुसत्या सत्यवचनाला काही अर्थ नाही राहत नाही. तुमच्याकडे जर पराक्रम नसेल तर तुमच्या चांगलेपणाला, तुमच्या सज्जनतेला काहीच अर्थ राहत नाही. तुम्ही किती आज्ञाधारक असाल, किती सत्य बोलणारे असाल, किती आदर्शवादी असाल, पण जर त्याला पराक्रमाची आणि सामर्थ्याची जोड नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. ह्या सगळ्यांनी आपल्याला सावरकरांपासून सगळ्यांनी मान्य म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपण त्याचा इतकी वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता पुन्हा आपण बलसंवर्धनाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून राम आणि हनुमान आणि म्हणून
रामाचं जिथे जिथे चरित्राचं गायन असतं, वर्णन असतं, तिथे हनुमंताची उपस्थिती अनिवार्य असते, ती असतेच. कारण ते एकरूप झालेले आहेत. रामाच्या हृदयात हनुमान आहे आणि हनुमंताच्या हृदयात राम आहे. आणि म्हणून हा आपण आता जे कथन करतोय, ऐकतोय, त्या सगळ्याच्या वेळेला हनुमंताची उपस्थिती ते निश्चितपणे आहे, अशी आपली धारणा, अशी आपली भावना, अशी आपली दृढ श्रद्धा असायला पाहिजे. जेव्हा खरं रामायण लक्षात घ्या, खरं वाल्मिकी रामायण हे जेव्हा ते लंकेतनं परत येतात, तिथे संत 6च कांड आहेत मूळ, जे रामावरती नंतरचे आक्षेप घेतले गेलेले आहेत की ते तुम्ही त्याने असं केलं तसं केलं, ते सीतेचा त्याग केला, हे मूळ वाल्मिकीच्या रामायणात नाहीच आहे कुठे. सगळ्या विद्वानांचं एकमत याच्यावरती आहे की जो सातवं जे कांड आहे, उत्तरकांड, हे प्रक्षिप्त म्हणजे नंतर कोणीतरी टाकलेलं आहे, नंतर कोणीतरी रचलेलं आहे. पण मूळ वाल्मिकीने जे काही कथा वर्णन केलेली आहे ती लंकेतनं ते जेव्हा परत येतात रावणाचं वध करून, तिथे संपतं. तर हा विद्वानांचा विषय झाला, आपण त्याच्यात वादात नको जाऊया. परंतु प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार रामायणाचा कसा अर्थ लावतो, त्याचं गमतीचं उदाहरण म्हणजे एकदा एका वकिलाला विचारलं की रामायण महाभारत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. त्या वकील म्हणाला, काय नाही, राम ही किडनॅपची केस आहे आणि महाभारत ही प्रॉपर्टी डिस्प्यूटची केस आहे. तेव्हा लोकांच्या मनात जे काही असतं ते प्रत्येक जण आपापल्या अकलेने त्याचा अर्थ लावत असतो किंवा त्याच्याबद्दलच तो त्याची मतं तयार करत असतो. तर दशरथाचे एकंदर 8 मंत्री होते. त्या सगळ्यांची नावं आता सांगत नाही, कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे. पण त्या प्रत्येक मंत्र्याची काही वैशिष्ट्ये होती. आणि दशरथाला जो पुत्र होत नव्हता, तर त्याच्यासाठी ऋष्यशृंगाने यज्ञ करावा असं आपल्याला, गीत रामायण तर आपण सगळे जाणतो आणि गीत रामायणाच्या अनुषंगाने आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. किंवा रामायण आणि रामायणाची जी आता मालिका झाली ती रामानंद सागरने, ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केली. पण त्याच्यात सुद्धा काही अशा गोष्टी आहेत की ज्या मूळ वाल्मिकी रामायणात नाहीयेत. अगदी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्या रामायण ही मालिका सोडा, पण आपल्याला माहित असलेल्या अशा वाटतात त्या अशा गोष्टींचा रामायणात मूळ उल्लेखच नाही. उदाहरणार्थ लक्ष्मण रेषा ही वाल्मिकी रामायणात नाहीच आहे कुठे उल्लेख. किंवा खार या गोष्टीचा कुठे उल्लेख नाहीये. खार आपण म्हणतो ती खार आली आणि मग त्यांनी सेतू बांधताना तिने, याचा कुठेही उल्लेख नाहीये. शबरीचा उल्लेख आहे पण शबरीच्या बोरांचा उल्लेख नाहीये. म्हणजे हे सगळं आपल्याला नवीन असं प्रकारचं आहे की हे वाल्मिकी रामायणात नाही. मग नंतर हे कल्पना विलास आहे. पण शबरीची खरी भक्ती दाखवण्यासाठी आणि राम कसा भक्त प्रेमी आहे हे दाखवण्यासाठी मग ते बोरांचा उल्लेख कोणीतरी तुळशीदासजींनी केला असेल किंवा संतांनी केला असेल. लोकांना ज्या योगे हा रामायण आणि भक्ताचं जे नातं कसं असतं हे तर अधिक स्पष्ट व्हावं म्हणून उदाहरण म्हणून त्यांनी ह्या सगळ्या कल्पना केल्या असतील असं मला वाटतं. पण मूळ वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषेचा सुद्धा उल्लेख नाहीये, खारीचा तर नाहीच आहे. तर दशरथाला आणि कौशल्येला एक कन्या होती, औरस कन्या होती आणि तिचं नाव होतं शांता. ही शांता ही जी कन्या ही अंगदेशचा राजा रोमपाद याला दत्तक दिलेली होती. आणि त्या रोमपादाची जी मुलगी होती ती शांता, म्हणजे जी दशरथाची मूळ कन्या, तर ती जी होती तिचा पती हा ऋष्यशृंग. हा ऋष्यशृंग कोण होता, तर हा विभांडक नावाचा जो मुनी होता, त्या विभांडक मुनीचा हा पुत्र होता. आणि तो अत्यंत तपस्वी श्रेष्ठ असं त्याचं तेजस्वी असा होता. आणि लोकांनी त्याला सांगितलं, कारण हा जो रोमपाद राजा होता ह्याच्याकडनं काहीतरी अपराध घडला होता म्हणून त्यांच्या राज्यात दुष्काळ आला होता. आणि त्या दुष्काळाचं परिमार्जन होण्यासाठी, त्याच्यावरनं मार्ग निघण्यासाठी त्याला कोणीतरी सांगितलं की तो ऋष्यशृंगाच्या हातून एक यज्ञ कर आणि मग त्याचा जो दुष्काळाचं निवारण झालं, असा हा ऋष्यशृंग होता. तर या ऋष्यशृंगाने दशरथाने पण त्यालाही आचरण केलं की आपल्याला पुत्रप्राप्ती होण्यासाठी जो यज्ञ करायचा आहे, पुत्र कामेष्टी. आणि आता कामेष्टी जो इष्टी आहे, इष्टी म्हणजे यज्ञ, त्याच्यामुळे पुत्र कामेष्टी म्हटल्यावर पुन्हा यज्ञ म्हणण्याची घरी गरज नसते. म्हणजे पुत्र कामेष्टी या नावातच यज्ञ हा आला, पण आपण रूढीने पुत्र कामेष्टी यज्ञ असं म्हणतो. तर अश्वमेधही केला आणि पुत्र कामेष्टीही केला. आणि त्या विप्रांचा जो उपदेश होता तो ऋष्यशृंग आणि कन्यामध्ये त्यांनी जो यज्ञ केला आणि त्याच्यातनं हे पुत्र त्यांना 4 निर्माण झाले किंवा 4 त्यांचे प्रस्तुत झाले, त्या तिही देवी, हे आपल्याला माहिती आहे. पण दशरथाला या 3 राण्यांखेरीज 350 राण्या होत्या असा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात. आता काही काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, कारण त्याचा मूळ कथेशी काही संबंध नाही किंवा मूळ कथाही त्याच्यावर अवलंबून नाही. नंतर हा अश्वमेधाचे काही वर्णन आहे त्यांनी केलेले आहेत, पण ती आता आपण बघणार नाही आहोत. आपण पुढच्या याच्याकडे जाऊ.
आता काय झालं होतं, हा जो रावण जो उन्मत्त झाला होता आणि तो सगळीकडे मारला होता, त्या रावण शब्दाचा अर्थ सुद्धा कसा आहे, रावण शब्द कसा आला, रौती म्हणजे आक्रोश करणे, ठणाणा करणे असा अर्थ आहे. तर रावण जेव्हा उन्मत्त झाला, त्याला सगळी वरदानं मिळाली सगळी ब्रह्मदेवाकडून, तेव्हा तो आपली शक्ती दाखवण्यासाठी सगळीकडे संचार करत होता. तर तो कैलासाच्या जवळ गेला आणि त्याच्याकडे तेव्हा पुष्पक विमान होतं, त्याने जे कुबेराकडनं त्याचं हरण केलेलं होतं त्या पुष्पक विमानाचं. तर त्या पुष्पक विमान त्या कैलासावरती काही वर जाईना, वास्तविक ते सर्व संचारी असं विमान होतं, पण ते तिथे जाईना. म्हणून तो त्याने काय केलं, ह्या जो रावणाने रचलेली शंकराची वगैरे शिवतांडव स्तोत्र वगैरे तुम्हाला माहिती आहे, ती खूप चांगली स्तोत्र आहेत. तर ती त्याने काय केलं, त्या कैलासाच्या इथे खाली पर्वताच्या खाली आपले 2 हात घातले आणि जोर जोरात तो हलवायला सुरुवात केली. शंकर आणि पार्वती वरती होते, ते असं भूकंपासारखं हलायला लागले. तर शंकराने आपलं काय केलं, एक पायाच्या अंगठाने ते दाबून ठेवलं आणि तो पर्वत असा दाबला गेला आणि रावणाचे दोन्ही हात खाली सापडले आणि ते चेंगरले. आणि म्हणून तो त्याने जो आक्रोश केला, ठणाणा केला, तर तो रौती त्याने जो ठणाणा केला, म्हणून त्याचं नाव रावण असं पडलेलं आहे, रौ या शब्दावरून. नाहीतर त्याचं नाव दशानन आहे. हा दशानन हा जो आहे पौलस्त्य आहे, पुलस्त्यांचा. आता हे सगळे राक्षस कुळ. किंबहुना मी जेव्हा सांगतो की शिवाजीचं महत्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर आधी मोंगलाई कशी होती किंवा आधी काय चाललं होतं, अनाचार चालले, ते समजून घेणं महत्वाचं असतं. तसं रामाचं महत्व समजून घ्यायचं असलं तर राक्षस कुळ हे नेमकं काय होतं हे समजून घेणं सुद्धा खरं म्हणजे आवश्यक असतं. त्यामुळे जेव्हा मी 8-10 तास जेव्हा हे सांगायचा प्रयत्न करतो, तेव्हा तास 1.5 तास पहिला राक्षस कुळांविषयीच जातो, की राक्षस कुळ हे नेमकं काय होतं आणि त्याचा आता संदर्भ आहे. तर हे जे राक्षस हा शब्द महत् कसा आला, तर जेव्हा सगळे जीवजंतू निर्माण झाले आणि त्याच्यानंतर समुद्र म्हणजे काही ब्रह्मदेवाकडे गेले, काही त्यातले प्राणी जे होते, आणि ते म्हणाले की ब्रह्मदेवाला म्हणाले, आम्हाला काहीतरी तुम्ही उदरनिर्वाहाचं काहीतरी द्या. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही काहीतरी काम करा, काय तुम्ही काम करू शकता ते मला सांगा. तेव्हा एक जण म्हणाले, आम्ही जलाचं म्हणजे पाण्याचं आम्ही पूजन करू. पूजन करणे म्हणजे यजन करणे. म्हणून ते जे यजन करणारे होते त्यांना यक्ष म्हणायला लागले. आणि दुसरे म्हणाले, आम्ही जलाचं किंवा जलातली जी संपत्ती त्याचं रक्षण करू, म्हणून त्याचं नाव राक्षस पडते. तेव्हा राक्षस या शब्दाचा मूळ अर्थ हा रक्षण करणारा असा आहे, लक्षात घ्या तुम्ही. जलाचं रक्षण करणाऱ्याचं त्यांनी सांगितलं, म्हणून त्यांना राक्षस म्हणायला गेले. आपल्याला कधी कधी संस्कृतमध्ये खूप गमतीच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला नीट माहिती नसल्यामुळे किंवा तशा प्रकारच्या दृष्टीने कोणी शिकवत नाही. आता शिक्षक हा जो शब्द आहे, त्या शिक्षकाचा जर तुम्ही शब्दकोशात पहिला अर्थ बघितलात, तर शिक्ष हा जो धातू आहे तो म्हणजे शिकणे, लर्न असा धातू आहे. आणि त्यामुळे शिक्षक या शब्दाचा पहिला अर्थ लर्नर, स्टुडंट, विद्यार्थी असा आहे. शिक्षक या शब्दाचा अर्थ विद्यार्थी असा आहे. तुमचं मिरज विद्यार्थी संघ आहे, त्यामुळे मी तुम्हाला मुद्दा एक सांगतोय की हा शिक्षक हा शब्द, आणि मग दुसरा अर्थ जो दुसऱ्याला शिकवतो तो शिक्षक असं आहे. म्हणजे शिक्षक, तसं मी आता सांगितलं तसं, की तुम्हाला आपल्याला खूप गमतीच्या या ज्या गोष्टी असतात, आता अभ्यास केला की आपल्याला ते लक्षात येतं. तर हा जो रावण उन्मत्त झाला होता, तर त्याचं पारिपत्य करण्यासाठी देवांना किंवा इन जनरल सर्वसाधारणपणेच राक्षसांचा जो धुमाकूळ असतो त्याच्यातनं रक्षण करण्यासाठी देवांनी शंकर आणि पार्वतीला विनंती केली की तुम्ही आता वनात जा आणि एक पुत्र निर्माण करा. तर शेकडो वर्ष गेली तरी यांनी काही आपलं पुत्र निर्माण त्यांचं होईना. मग सगळे देव पण कंटाळले, अरे आपण यांना पाठवलंय वनात आणि कोणी असं काही असं नवीन पुत्र ते काही निर्माण करत नाहीत. तर ते तिथे देव त्यांना भेटायला गेले आणि त्या सुरत क्रीडा म्हणजे रतिक क्रीडा ते करत असताना देव त्यांना भेटायला गेले. म्हणजे पार्वतीला खूप राग आला आणि पार्वतीने सगळ्या देवांना असा शब्द, तर देव कोण तुम्हाला माहिती आहे, आणि हे व्हॉट्सअपवरती येत असतं की देव म्हणजे 33 कोटी देव म्हणजे 33 निराळ्या श्रेणी आहेत. त्यातले ते जे देव आहेत, मग यक्ष आहेत, गंधर्व आहेत, ह्या सगळ्या श्रेणी आहेत, रुद्र आहेत, हे सगळे मिळून 33 श्रेणी आहे. कोटीचा अर्थ लेवल असा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, तो उच्च कोटीचा त्याचा आहे ज्ञान. म्हणजे काय, कोटी म्हणजे लेवल, पातळी. तर ह्या 33 पातळ्या आहेत. त्याच्यात हे सगळे यक्ष, गंधर्व, किन्नर वगैरे जे सगळे त्याचे विद्याधर वगैरे हे सगळे लोक त्या तत्कारात मोडतात आणि मग ते देव आहेत. तर त्यांना पार्वतीने असा शाप दिला
की कुठल्याही देवाला आपल्या भार्येपासून पुत्र संतान निर्माण करता येणार नाही असा शाप दिला. आणि म्हणून तुम्ही जर लक्षात घेतलं तर कुठल्याही दैवताला स्वतःचे पुत्र त्यांना असे निर्माण करता आले नाही, भार्येपासून नाही होणार. आणि म्हणून जेव्हा रामाचा जन्म झाला याने जेव्हा यज्ञ केल्यावर, तेव्हा त्या यज्ञातनं आधी राम, मग भरत, मग लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे 4 पुत्र निर्माण झाले. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानी सगळ्यांना सांगितलं की सगळ्या देवांना असा आदेश दिला की विष्णूच्या म्हणजे परमेश्वराच्या वरदानामुळे म्हणजे ब्रह्मदेवाच्या, की हा मानव अवतार जो विष्णूचा झालेला आहे हा रावणाचा वध करण्यासाठी झालेला आहे. आणि रावणाला जे वरदान आहे त्याच्यातनं जे अपवाद ठेवलेले आहेत ते म्हणजे नर आणि वानर यांच्या हातून त्यांना मरण, हे सोडले तर इतर कोणाकडनंही त्यांना मरण नाही. कारण पूर्ण अमरत्व कधी देव देत नाही, ब्रह्मदेव देत नाही. तेव्हा वानर आणि वानर आहेत, तेव्हा सगळ्या वानरी आणि आपण जे म्हणतो पूर्वज आपले वानर, तसं अस्वल आपले पूर्वजांमध्ये अस्वलामध्ये पण तशा प्रकारचे गुणधर्म असतात. तेव्हा अस्वल्या म्हणजे अस्वली म्हणजे मादी अस्वली आणि वानर यांच्या म्हणजे वानरी यांच्यापासून आपण पुत्र सगळ्यांनी निर्माण करा. आणि मग हे जे निर्माण झाले पुत्र हे रामाचे सगळे त्यांच्या जे होते तेव्हा ब्रह्मदेवाच्या जांभईतनं तो निर्माण झाला तो जांबुवंत, म्हणून तो जांभईतनं निर्माण झाला म्हणून जांबुवंत, तो अस्वलीपासून झाला. नंतर इंद्राचा वाली, सूर्याचा सुग्रीव, बृहस्पतीचा तार, कुबेराचा गंधमादन, विश्वकर्म्याचा नल, नल हा देवांचा अभियंता होता, इंजिनियर होता, सिव्हिल इंजिनियर होता, म्हणून नलाने तो हे सेतू बांधला. तर विश्वकर्म्याचा नल, अग्नीचा नील, अश्विनी कुमारांचे मैंद आणि द्विविध असे होते, वरुणाचा सुषेण, पर्जन्याचा शरथ आणि वायुदेवाचा हनुमान, अशी ती प्रजा सगळी निर्माण झाली. आता हा जो हनुमान आहे या हनुमानाची कथा सुद्धा जी आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा थोडी वेगळी या रामायणात आहे. पण तुम्हाला त्या राक्षस कुळाबद्दल सांगत होतो, तर ह्या राक्षस कुळाचं सगळं वर्णन म्हणजे मूळ जे 6 कांड वाल्मिकींनी लिहिली आहेत त्याच्यात रावणाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल कुठेही फारसा उल्लेख नाही. म्हणजे त्याचं मूळ कुळ काय, त्याचं कसं निर्माण, काही नाही. तो काय त्रास देत होता एवढं वर्णन आहे, परंतु दुसरे कुठलेही वर्णन त्याच्यात नाहीये. म्हणजे मी आता तुम्हाला जे सांगतोय की रावणात म्हणजे मूळ राक्षस कुळ कसं निर्माण झालं हे नाही, सगळं उत्तरकांडात. त्या उत्तरकांडात ते कधी त्याच्यातली ती कथा जी सुरूच होते उत्तरकांडाची ती कशी आहे, तर राज्याभिषेक झाला रामाचा लंकेतनं परत आल्यावर, आणि मग तेव्हा राज्याभिषेक झाल्यावर सगळ्यांची पांगापांग झाली, सगळे पाहुणे आलेले गेले आणि म्हणजे सूप वाजलं म्हणतात तसं झालं. आणि शेवटी अगस्त्य मुनी फक्त तिथे उरले. म्हणजे अगस्त्याने रामाला असं सांगितलं बोलताना, गप्पा मारताना, अरे रामा, तू सेतू बांधलास, तू रावणाचा वध केलास, त्याच्याबद्दल तुझं कौतुक करतात लोक, परंतु तू रावणाचा वध केलास ह्यात काही मोठं नाही विशेष केलंस. रामाला जर असं एकदम चरत होतो असं काय म्हणतायचे, तर म्हणतो अरे रावणाचा वध काय, रावणाचा पराभव अनेकांनी केलेला आहे. रावणाचा पराभव सहस्रार्जुनांनी केलेला आहे. त्या सगळ्या कथा मी सांगू शकणार नाही तुम्हाला, पण सहसा एकदा तो समुद्रात एकदा याच्यात गेलेला असताना तिथल्या काही महिलांचं राज्य होतं तिथे, स्त्रियांचं, त्या स्त्रियांनी रावणाला धरून बांधून ठेवलेला होता. किंवा त्याला जो नलकुबर म्हणून जो होता म्हणजे कुबेराचा पुत्र, त्याने त्याला शाप दिलेला आहे रावणाला. किंवा रावणाला रामाच्या वंशातला एक आधीचा राजा होता अनरण्य नावाचा, या अनरण्याचा वध रावणाने केला. तेव्हा रावणाला याने असा शाप दिला होता की माझ्या वंशातला एक जण तुझा नाश करेल. आणि रावणाचा वध अनेकांनी केला, वालीनी केला, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. वालीनी रावणाला अक्षरशः कुळखळा असल्यासारखं बगलेत घालून त्याला सगळीकडनं फिरवून आणला होता. आपण हे कथा सगळ्या ऐकलेल्या आहेत. त्या वालीनी रावणाचा वध केलेला आहे. त्यामुळे रावणाचा वध केल्यात काही विशेष काही नाही म्हणतो. इंद्रजिताचा वध केलाय ते खरा पराक्रम. आणि मग इंद्रजिताचा वध केला हा महाग खरा पराक्रम का, मग इंद्रजित असा कोण होता मोठा, हे सांगण्याच्या ओघात खरं राक्षस कुळाचं वर्णन आहे की राक्षस कसे निर्माण झाले. नंतर त्याचे जे म्हणजे रावणाचे आजोबा ते सगळे कसे होते, म्हणजे माली, सुमाली आणि आणखीन एक जण, असे 3 भाऊ होते. हेती आणि प्रहेती या 2 राक्षसांच्या पासून ती कसं निर्माण झालं. मग आपला कुबेर हा रावणाचा कसा भाऊ होता, हे सगळं त्याचं वर्णन त्याच्यात आहे. पण तो एक स्वतंत्र विषय असा होऊ शकेल, त्याच्यामुळे आपण त्याच्यात आता जाणार नाही आहोत. पण
माली, सुमाली आणि माल्यवान हे 3 जे होते राक्षस, या राक्षसांचा नातू एक म्हणजे हा रावण आहे. तर आणि तो पुलस्त्य नातू म्हणजे मुलीकडून आहे, कारण तिथे यजमान म्हणजे जे पती होते ते पुलस्त्य ऋषी होते आणि त्या पुलस्त्यांचा पुत्र हे सगळे पौलस्त्य हे जे आहेत. तर किंवा त्याला वैश्रवण असं म्हणतात याला, कारण तो विश्रवा म्हणून मुनी होता आणि त्या विश्रवा ह्या मुनीचा म्हणजे पुत्र होतो. विश्रवा हे नाव का पडलं वगैरे आपण गमतीच्या गोष्टी आहेत, पण वैश्रवण म्हणजे कुबेर आणि त्याच्यानंतर धाकटा भाऊ म्हणजे रावण आहे. तर हे असं सगळं झालं आणि पार्वतीने हा सगळा शाप दिलेला असल्यामुळे हे सगळे, मग ते इतर सगळे देवता म्हणजे कुठल्या होत्या, इतरांनी पण सगळ्यांनी आपापले पुत्र निर्माण केले. त्या देवता होत्या सगळ्या, ऋषी होते, यक्ष होते, गरुड होते, नाग होते, हे सगळे देवलोकातल्या गोष्टी आहेत, देवयोनीतल्या. किम पुरुष होते, सिद्ध होते, विद्याधर होते, सर्प योनीतले काही लोक होते. त्या सगळ्यांनी नंतर असे जे निर्माण केली सृष्टी, ती सृष्टी निर्माण झाली आणि ती सगळी रामाला सहाय्य करण्यासाठी मुख्य म्हणजे नर वानर असल्यामुळे वानर हे त्यातनं निर्माण झालेले आहेत, त्या हेतूने निर्माण झालेले आहेत. तर हे सगळं आपण करत असताना हनुमानाचा जेव्हा जन्म झाला आणि आपल्याला ती कथा माहिती, तो सूर्याकडे गेला वगैरे वगैरे, ते सोडा, म्हणजे त्यातला चमत्काराचा भाग सोडा. त्यातला मुख्य भाग असा होता की तो सूर्याकडे चाललेला असताना त्याला सूर्याच्या तेजाने काही होऊ नये म्हणून त्याचा जो पिता होता म्हणजे वायू, पवन, हा आपले त्याच्यावरती त्याला थोडं कुलिंग म्हणजे शांतता राहावी, शीतलता राहावी म्हणून तो त्याच्यावरती शीतलता त्याच्यावरती तो ठेवून त्याच्याबरोबर तो सूर्यापर्यंत गेला. तो सूर्यापर्यंत गेल्यावर मारुतीने त्या सूर्याला असं पकडायचा प्रयत्न केला. आता बॉल आपण धरतो आणि फुटबॉल सारखा बॉल असतो, तो काही आपल्या हातात येत नाही आणि मारुती लहान होतात तर तो त्याने असं पकडायचा प्रयत्न केला, त्याची बोट अशी त्या बॉलच्या वरच्या भागात होती. आता त्याच वेळेला ग्रहण होतं आणि राहू सूर्याचा ग्रास घेण्यासाठी म्हणून तिथे आला आणि तेव्हा तेथे आला आणि त्याचा हात जेव्हा त्या सूर्यबिंबाला लागला तेव्हा मारुतीला तो हात लागल्यावर मारुतीने तो घट्ट पकडला एवढा की तो राहूची एकदम पळताबुई थोडी झाली. म्हणाला, अरे बापरे, हा आपल्याहून महापराक्रमी दुसरा कोण आला, म्हणून तो राहू रुसला, वैतागला आणि तो इंद्राकडे गेला आणि मला, काय तुम्ही कमाल करता, मला जो अधिकार दिलेला आहे सूर्याचा ग्रास घ्यायचा, सूर्यग्रहण करता, तो माझ्यावर तुम्ही महान कोणते दुसरा राहू निर्माण केलेला दिसतोय, कारण मला एवढा घट्ट पकडून ठेवलं की मला काही सुटका करता येईना, तर असं काय केलं तुम्ही. इंद्र म्हणाला, नाही बाबा, आम्ही असं काही केलेलं नाहीये. नाही, माझ्याबरोबर चला, असं म्हणून तो इंद्राला सूर्याकडे घेऊन आला. तेव्हा सूर्य आणि मारुती हे दोघे गप्पा मारत बसलेले होते आणि सूर्य मारुतीला काही ज्ञान देत होता, कारण ज्ञानाची देवता म्हणजे प्रकाशाची देवता आहे ती सूर्य, त्यामुळे सूर्य त्याला ज्ञान देत होता. हे कळल्यावर इंद्र म्हणाले, बघ, अरे हा एवढासा बालक आहे, हा तुला काय करणार. नाही म्हणे, अहो याने माझा एवढा हातला घट्ट धरला होता, हे सगळं वाल्मिकी रामायणात आहे आता, तर असं सगळं धरला होता, तर ते नाही की तू त्याला आता शासन कर. मग इंद्राने केवळ राहूच्या समाधानासाठी आपलं वज्र त्याला मारलं आणि ते मारल्यावर त्याची हनुवटी अशी सुरली, अशी मोठी झाली आणि म्हणून मग त्याला हनुमान म्हणायला लागले. हनुवटी मोठी हनुवटी निर्माण झाली म्हणून तो हनुमान झाला. म्हणजे त्याचं मूळ नाव मारुती, मरुत म्हणजे वारा, मरुताचा पुत्र तो मारुती, असं त्याचं मूळ नाव होतं. त्याला हनुमान हे नाव अशामुळे पडले. आता हे झाल्यावर वायूला राग आला आणि वायू त्या हनुमंताला, त्या बालकाला घेऊन गेला आणि एका गुहेत लपून बसला आणि चक्क वायूने संप केला. ही वेंट ऑन स्ट्राईक असं त्याचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणात. तो संप केला म्हणजे वायूचा संचार सगळीकडचा बंद झाला. आता तुम्ही कल्पना करा की वायूचा संचारच बंद झाला. आपण जेव्हा म्हणतो ना कधी कधी, अहो काय अस्वस्थ होते, वारा पडलाय, आज निदान वारा पडलाय म्हणजे बाहेरचा वारा आपल्याला लागत नाही, पण आपल्या शरीरातले सुद्धा वायू वगैरे सगळंच हे बंदच झालं, जर मुवमेंट हालचालच, तर काय होईल. सगळे देव वगैरे व्याकुळ झाले, माणसं सगळे व्याकुळ झाले, अरे वायूच नाही कुठून. तेव्हा सगळ्या देवांना जेव्हा हे ब्रह्मदेवांनी सांगितले असं झालेलं आहे म्हणून ब्रह्मदेव त्या सगळ्यांना तिकडे घेऊन गेले आणि मग प्रत्येकाने मारुतीला निरनिराळी वरदानं दिली. ब्रह्माने दिलं, यमाने दिलं, नागाने दिलं, कृष्ण, सगळ्या देवांनी, विष्णूने दिलं, शंकराने दिलं, अग्नीने दिलं, असं सगळी त्याला वरदानं मिळाली. आणि मग हनुमान हा बुद्धिमतां वरिष्ठम मनोजवम मारुततुल्य वेगम असा जो हनुमान झाला, हा जेव्हा त्याला सगळी शक्ती मिळाली तेव्हा हनुमान शेफारला, असं वर्णन येते, हा शेफारला आगाऊपणा करायला लागला
आणि तो निराळ्या ऋषींचे वगैरे जे यज्ञ किंवा त्यांची जे पूजा अर्चा होती त्याच्यात त्यांना त्रास द्यायला लागला, खोड्या करायला लागला. लक्षात घ्या, राक्षस लोक यज्ञात विघ्न आणायचे ते आणि हा फरक होता. हा मग एक मस्तीखोर मुलगा, आपण म्हणतो ना वांड परडा करणारा मुलगा, हा जसे त्रास देतो तसा हा मारुती देतो. म्हणजे त्याला यज्ञ मोडायचा वगैरे असं त्याचा हेतू नव्हता. वारकऱ्यांचा हेतू हा यज्ञ मोडायचा होता, पण हा त्यांना मस्ती करून त्रास देत होता. तेव्हा भृगू आणि अंगिरा वंशातल्या ऋषींनी मारुतीला एक शाप दिला. शाप काय दिला तर, तुझ्यात हे सगळं सामर्थ्य आहे, तुझ्या एवढा बुद्धिमान दुसरा कोणी नाही, तुझ्या एवढा शक्तिमान दुसरा कोणी नाही, तुझ्या एवढा वेगवान दुसरा कोणी, हे सगळं बरोबर आहे. पण या सगळ्या गोष्टीचा उपयोग तू तेव्हा करू शकेल जोपर्यंत तुला कोणी दुसरा त्याची आठवण करून देत नाही, तोपर्यंत तुला याचा उपयोग नाही करता येणार, असं त्याला शाप दिला. आणि म्हणून मारुती स्वतःच्या बुद्धीने कधी काही करत नाही. स्वतःच्या बुद्धीने रामाने सांगितलं की तो करतो, रामाच्या कडनं त्याला जी प्रेरणा मिळते त्यानुसार तो करतो. पण जेव्हा लंकेला जायचं होतं आणि तेव्हा प्रत्येक तो अंगद वगैरे जे सगळे होते, नल नील बरोबर सगळे होते, ते आपापली शक्ती किती आहे तो जांबुवंताला सांगत होते की मला बुवा त्या लंकेपर्यंत जाताना मला मी 100च मैल एका वेळी जाऊ शकतो, दुसऱ्या मालने मला 200 जाता येतं, असं सगळं चालू. एक मला मी जाऊ शकतो पण परत येण्या एवढी शक्ती माझ्याकडे नाही, असं सगळ्यांची वर्णन चालली ती. तेव्हा मारुती हा अक्षरशः इकडे तिकडे रमरले टाइमपास करत होता असं वर्णन आहे. का टाइमपास करत होता? कारण त्याला त्याच्या शक्तीची जाणीवच नव्हती. आता हे जांबुवंताला माहिती होतं आणि म्हणून जांबुवंताने मारुतीला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली. आणि तुम्हाला ते गीत रामायणातलं गाणं माहिती आहे की तरुण हा जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान, तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान, असं त्यांनी जे वर्णन आहे ते तो त्याला त्याची शक्तीची आठवण करून देतो आणि मग तो हनुमान तिकडे जातो. त्या खूप चांगल्या पण तर्कसंगत गोष्टी त्याच्यात आहेत, त्यातल्या बोधप्रद अशा गोष्टी त्याच्यात आहेत. आणि म्हणजे आपल्याला जे प्रश्न पडतात कधी कधी, तर सगळ्या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं पण त्याच्यात, हे प्रश्न विचारले गेलेत रामायणात. रामायणात गीतेचा सगळा आशय रामाने भरताला सांगितलेला आहे. रामाच्या व्यवहार ज्ञानाबद्दल मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कारण हे माझा मुख्य जो आशय आहे सगळं सांगण्याचा, तो कथाभाग आपण उद्या बघणार आहोत भरत भेटी. परंतु भरत भेट हा केवळ रामायणातला नव्हे तर कुठल्या इतर ग्रंथातला पण नाही, संबंध मानवाच्या इतिहासातल्या उदात्ततेचा परमोच्च बिंदू म्हणजे भरत भेट आहे. आणि आपल्याला भरत भेट हा केवळ भावनिक अंगाने आपल्याला ती माहिती आहे, पण त्याच्यात भावनिक अंग कमी आहे फार. त्याच्यात रामाने भरताला प्रशासनाचे आदेश दिलेले आहेत सगळे, ते सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत आणि तो भाग आपण उद्या बघणार आहोत. पण आज अजून आपल्याला अर्धा तास इतर गोष्टी या सगळ्या रामायणातल्या बघायच्या. तर त्यातून माझी वेळ फार लांबायला लागली तर मला अशोकरावांना मी पुन्हा विनंती करतो की तुम्ही मला थांबण्याचा आदेश द्या, मग मी थांबीन. परंतु हनुमान हा जो आहे, हा हनुमान त्याच्यानंतर त्याला त्याची जाणीव झाली. तर राम सुग्रीवाला विचारतो की तू इथे या ऋष्यमुख पर्वतावर येऊन बसलायस आणि वाली हा एवढा महान आहे, एवढा बलाढ्य आहे, मग तो तुझ्या इथे येऊन का तू काही तो तुला त्रास देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही, असं हा विचारतो. राम सुग्रीवाला विचारतो. मग तेव्हा तो ते गोष्टी सांगतो वाली आणि सुग्रीव. ती आता तुम्हाला ते कथा जो आहे त्यातली ती सगळी या मालिकांमधून वगैरे आपल्याला माहिती असते की तो राक्षसाला दुंदुबी आला आणि मग त्यावेळेला ते कसं झालं. पण तरी देखील त्या जेव्हा तो प्रसंग येईल तेव्हा मी त्याचं थोडक्यात सांगेनच. परंतु तेव्हा रामाला असा प्रश्न पडतो की हनुमंतामध्ये सगळे गुण आहेत, जे जे असायला पाहिजे ते सगळे गुणाचं परमोच्च बिंदू ह्या हनुमंतात आहे. मग तो वालीला तेव्हा का नाही पराजित करू शकला किंवा वालीपासून सुग्रीवाचं का नाही रक्षण करू शकला, त्याचं उत्तर हे आहे. कारण हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीवच नव्हती. हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण त्यावेळेला जर कोणी करून दिली असती तर तेव्हा हे सगळं घडलं असतं. तर असं हे त्याची पार्श्वभूमी आहे. आणि हे कदाचित आपण जेव्हा आज अणु बॉम्ब वगैरे असं म्हणतो, या अणुबॉम्ब वरती सुद्धा जर असं अंकुश नसेल कोणाचा, हे कदाचित हे प्रतिकात्मक आहे की असं जे विध्वंसक अशा एखादी शक्ती असू शकते, त्या शक्तीवरती कोणाची तरी अंकुश असण्याची गरज आहे. एकदा ती शक्ती अमर्यादपणे आणि जर ती अशी वापरली गेली आणि मग त्या वापरणाऱ्यावरती जर चांगल्या बुद्धीचं किंवा चांगल्या मर्यादशीलतेचं जर त्याच्या बरोबर अंकुश नसेल तर ही शक्ती अत्यंत विप्लवी आणि अत्यंत विनाशक होऊ शकते. या प्रत्येक गोष्टीतनं त्यांना असं सूचित करायचं असेल कदाचित. तर मग जेव्हा आता राम
लक्ष्मण भरत शत्रुघ्न आपल्याला माहिती की ते नंतर राजसभेत येऊन बसायला लागले. मुलं जशी मोठी झाली. रामाच्या बाललीलांचा कुठेही उल्लेख वाल्मिकी रामायणात नाहीये. बाळलीला ज्याला आपण म्हणतो राम, त्याचा कुठेही उल्लेख कृष्णाचे आहे. कृष्णाच्या याचं वर्णन आपल्याला कृष्णाच्या चरित्रामध्ये दिसतं, पण रामाने बाळपणी काय काय लीला केल्या याचं कुठलंही वर्णन वाल्मिकीने केलेलं नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे तो बालकांड जे आहे ते केवळ ते इथं सुरूच असं होतं की तो राजसभेतच येऊन बसतात. म्हणजे 2-4 फक्त असे उल्लेख असतील की भरत आपलं दशरथ आणि कौशल्या आपल्या मुलांचं लहानपणाचं कौतुक सगळं बघत होते वगैरे, एवढं किरकोळ वर्णन आहे. परंतु त्यात बाळलीला रामाच्या कुठल्याही वर्णन नाहीये. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, रामायण ही कौटुंबिक कथा म्हणून वाल्मिकीने लिहिलेली नाही. राम आणि सीता आरामात उत्तम संसार करतायत, फिरायला जातायत, टीव्ही बघत बसली आहेत वगैरे, असं कुठलंच वर्णन त्याच्यात नाहीये. म्हणजे रामाच्या संसाराचं कुठलंच वर्णन गृहस्थाश्रमाचं त्याच्यात फारसं कधी केलेलं नाहीये, कारण त्यांना ते करायचंच नाहीये. त्यांना एक कर्तव्य दक्ष राजा, आणि याच्या व्यवहारीपणाचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आपल्याला वाटतं राम हा काय त्याला व्यवहाराशी काही संबंध नाहीये वगैरे, असं नाहीये. आर्थिक भान त्याला पूर्ण आहे, त्याला न्याय व्यवस्थेचं पूर्ण भान आहे, त्याला संरक्षण व्यवस्थेचं भान आहे, त्याला मॅनेजमेंटचं व्यवस्थापनाचं भान आहे. हे सगळं उद्या सविस्तर सांगणार आहे, पण तुम्हाला सांगतो की कुठल्या दिशेने आपल्याला याचं सगळं बघायचंय. तर तर्कशुद्ध विचार त्याच्यात मांडले गेलेले आहेत आणि त्याचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. शूर्पणखेने रावणाला राज्याचं प्रशासन कसं करावं याच्याबद्दल उपदेश केलेला आहे. नंतर भरताने सुद्धा असे काही विशिष्ट प्रश्न विचारलेले आहेत की ज्याच्यात सगळ्या प्रशासनाची तत्व त्याच्यात आलेली आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण राम आणि हे सगळे राजसभेत येऊन बसले आणि तेव्हा विश्वामित्र तिथे आले, आपल्याला माहिती आहे. हे विश्वामित्र जे होते ते अत्यंत महान तपस्वी, आणि त्यांना ब्रह्मर्षी व्हायची. ऋषींच्या हे 7 श्रेणी आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात उच्च पदाचा असतो तो ब्रह्मर्षी असतो. राजर्षी वगैरे असे निराळे आहेत, महर्षी, नुसते ऋषी, असे एकंदर 7 श्रेणी आहेत. त्याच्यापैकी जो ब्रह्मर्षी आहे तो म्हणजे ब्रह्माचे ऋषी, ब्रह्मा पण आहे आणि ऋषी पण आहे. राजर्षी म्हणजे राजा पण आहे आणि ऋषी पण आहे. उदाहरणार्थ जनक हा राजा पण आणि ऋषी पण आहे. विश्वामित्र राजा होता तर तो राजा पण आहे आणि ऋषी पण आहे. पण ह्याला ब्रह्मर्षी पदाला जायचं होतं, म्हणजे त्याला वसिष्ठाच्या पातळीवर जायचं होतं. वसिष्ठ हे ब्रह्मर्षी होते, हे अत्यंत परिपक्व बुद्धीचे, कुठेही त्यांना क्रोध वगैरे किंवा त्याच्यात कुठेही बहकणार नाहीत, षड्रिपूंमध्ये असे वसिष्ठ ते म्हणजे ब्रह्मर्षी पद. राजर्षी मध्ये ह्याच्या थोडस नाही म्हटलं तरी एक राजस असा गुण असतो. तर म्हणजे एकदा ती कथा अशी सांगितली जाते की त्यांनी बरंच काय काय हे केले, तपश्चर्या केल्या, मध्ये त्यांचा संयम सुटला विश्वामित्र, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की मेनका आली वगैरे, या सगळ्या ह्याच्यातनं एक एक पायरी चढत ते ब्रह्मर्षी पदापर्यंत जात होते. तेव्हा एकदा वसिष्ठांना खूप काहीतरी त्रास द्यावा, त्यांची खोडी काढावी म्हणून ते रात्री एकदा वसिष्ठांच्याकडे आश्रमात गेले लपतछपत. ते वसिष्ठ त्यांची पत्नी अरुंधतीला असं सांगत होते की आकाशातलं त्या नक्षत्रांचं तू तेज बघ कसं छान आहे, हे विश्वामित्राच्या ज्ञानासारखं ते तेजस्वी आहे, असं ते म्हणाले. म्हणजे आपल्याशी जो स्पर्धा करणारा जी व्यक्ती आहे त्याचा म्हणजे याला म्हणू आपण रायवल एक प्रकारे, ब्रह्मर्त्यांना वसिष्ठांना कधीच ते आपल्याशी स्पर्धा करू शकतील याची कंत नव्हती किंवा काहीच नव्हतं. ते मनाचे मोकळे होते, ते परिपक्व बुद्धीचे होते. तेव्हा विश्वामित्राच्या अनुपस्थितीत सुद्धा त्यांनी त्यांच्या गुणांचं वर्णन केलं. हे जेव्हा विश्वामित्रांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे ब्रह्मर्षी काय, आपण त्यांचा द्वेष करतोय, आपण त्यांचा मत्सर करतो नेहमी, आपण त्यांना पाण्यात पाहतो, आपण त्यांचा नेहमी पराभव करायचा प्रयत्न करतो, फजिती करायचा प्रयत्न करतो. या उलट आपल्या अनुपस्थितीत सुद्धा ते आपलं कौतुक करतायत. आणि म्हणून हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा तो त्यांना शरण गेला, आणि तेव्हा तो अहंकार जेव्हा गळून पडला तेव्हा तो ब्रह्मर्षी पदाला गेला. तर ह्या प्रत्येक गोष्टीतनं ना असं काहीतरी सार सांगितलेलं आहे, आणि हे सार लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. मग ते जर संवाद झाला विश्वामित्र आणि वसिष्ठ, बघा लक्षात घ्या पुन्हा, वसिष्ठांनी दशरथाला असं उपदेश केलेला आहे की रामाचं हित आहे की हे विश्वामित्राबरोबर जावेत, कारण विश्वामित्र शस्त्रास्त्र विद्येत अत्यंत पारंगत आहेत, आणि म्हणून ते तिथे जावेत राम असं वसिष्ठांचं. म्हणजे लक्षात घ्या की त्यांनी त्या दुसऱ्याचे गुणग्राहकता त्यांच्यात आहे. आणि हे सुद्धा हे सगळे रामायणातले सगळे निर्णय संस्कार आपल्यावरती जे व्हायला पाहिजेत ते सगळे असे. मग पुढे तर येईलच, पण मी आता सांगतो की दशरथाने कौशल्याला असं सांगितलं
जेव्हा सीतेला तो विवाह करवून घेऊन आला, रामाचा विवाह सून म्हणून, तेव्हा दशरथ कौशल्याला असं सांगतो की सासूने सुनेचं रक्षण कसं केलं पाहिजे, पापणी जसं डोळ्याचं रक्षण करते तसं सासूने सुनेचं रक्षण केलं. अशा प्रकारचे कितीतरी मोठं विचारधन हे त्याच्यात आहे, रामायणात आहे. तर हे जेव्हा विश्वामित्राबरोबर चालले होते तेव्हा तुम्हाला माहिती आहे ती ताटका म्हणजे ती ताटिका जी आली, आणि मग ते आपल्या रामायणातलं गाणं आहे, जोड धणी कार्मका तोड रे सहायका मार ही ताटिका रामचंद्रा वगैरे. तर ते सगळे ते जे ताटिकेची गोष्ट आहे ती एक वेगळीच आहे. ती एक यक्षिणी होती आणि तिनं कसं तिचा वध करणं कसं गरजेचं आहे, आवश्यक आहे, हे विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं रामाला. नंतर मग या शिवपार्वतींच्या याचा उल्लेख झाला. आता दुसरं गंमत आहे रामायणातली. जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्याच्यात लक्ष्मण रेषा नाहीये, खार नाहीये, सगळं आहे, तसं याच्यात कधीही कोणी फसवून कोणाला काही केल्याचा उल्लेख नाहीये. म्हणजे रावण जेव्हा सीतेकडे येतो तेव्हा तो सीतेला सांगतो मी रावण आहे आणि मी तुझं अपहरण करायला आलेलो आहे. जेव्हा हा मारीच येतो तेव्हा मारीच्याला राम आणि लक्ष्मणांनी ओळखलेलं आहे की हा राक्षस आहे खरा, आणि लक्ष्मण सांगतो रामाला, अरे तुला कळत नाही का, हा राक्षस आहे मारीच, आपण त्याला मारलेलो, मारलं म्हणजे त्याला आपण बाणाने त्रास केले, युद्ध केलेलं होतं आपण जेव्हा विश्वामित्रांचं यज्ञाचं रक्षण करायला गेलो. त्या म्हणाला असेल बा, मला पण कळतंय की हा राक्षस आहे, पण तो कोणी का असे ना, मला काही नाही याचा फरक पडेल. याचं कारण का, तर तो जर राक्षस नसेल आणि खरंच तो मृग असेल, हरिण असेल, तर नाहीतरी सीतेचं हट्ट जो आहे तो म्हणजे पुरवल्याचं मला समाधान मिळेल आणि तिला ते त्याच्या सोन्याची चोळी किंवा तिला तो आपल्याकडे न्यायचा अयोध्येला. आणि जर तो राक्षस असेल तरी काही फरक नाही पडत, कारण राक्षसांच्या कुळाचा नाश करायचा ह्या माझं ब्रीदच आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे की ते जे राक्षस आपल्या यज्ञ संस्कृतीला जे त्रास देत आहेत त्यांचं पारिपत्य करणं हे ह्याच्यासाठीच तर मी आलो इथे. त्याच्यामुळे तर काही झालं तरी मला काही नाही पडत, विन विन म्हणतात तशी सिच्युएशन आहे, तेव्हा तू हे काळजी करू नको. पण असं नाही झालेलं की सगळे फसलेत. तसं अहल्याकडे जो इंद्र गेला तेव्हा वाल्मिकी रामायणातली जी कथा आहे ती इतकी स्पष्ट आणि अशी आहे की इंद्राला अहल्या ओळखते आणि इंद्र सुद्धा मग नंतर सांगतो की मी इंद्र आहे, आणि तरी देखील अहल्या मोहात पडते की एवढा देवांचा राजा सुद्धा आपल्या मोहात पडला, असं तिला अशा प्रकारचा उल्लेख कथा आहे. ही कदाचित काही लोकांना सांगितलेली आणि ऐकलेली रुचणार नाही, परंतु मी उल्लेख असा करतो की त्याच्यात पुढे फसवाफसवी नव्हती आणि म्हणून गौतम ऋषींनी इतका कडक शाप दिला. ते जर चुकून झालं असतं तर तो एवढा कडक शाप कदाचित दिला गेला नसता. पण ह्या कथा आपल्याला, तुम्ही सगळे परिपक्व बुद्धीचे श्रोते आहात लक्षात घेऊन मी फक्त आपला उल्लेख केला. पण आपण आता जी कथा सांगतो, जी ऐकतो, तीच खरी योग्य आहे. मुलांना संस्कार करण्यासाठी तीच कथा पाहिजे खरी, पण जे वस्तुस्थिती काय आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आणि अहल्या जी आहे ती महान तपस्विनी आहे. तेव्हा रामाने तिला पदस्पर्श करून पावन केलीपेक्षा रामाने तिचे आशीर्वाद घेतले असा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात. कारण ती इतकी मोठी तपस्विनी आहे आणि ती शिळा वगैरे नव्हती झाली, ती शिलावत पडेल. शिलावत म्हणजे शिळेप्रमाणे पडेल, म्हणजे ती निष्क्रिय राहील, ती फक्त परमेश्वराचं स्मरण करत राहील. अशा प्रकारचा तो शाप तिला होता की ते केल्यावर ती शापातनं मुक्त होईल आणि म्हणून ती करते. आणि त्यामुळे राम आणि लक्ष्मणांनी तिला वंदन करून तिचे आशीर्वाद घेतलेत असा उल्लेख आहे. त्याच्यामुळे याच्यात कुठेही तिला कमी आहे असं वर्णन करण्याचा माझा उद्देश नाहीच. परंतु वाल्मिकी रामायणात तसं नाहीये, ती मोठीच तपस्विनी होती, मोठीच होती ती, आणि त्याच्यामुळे तिचे आशीर्वाद राम आणि लक्ष्मणांनी घेतलेले आहेत. तेव्हा हे सगळं हा शाप त्यांनी इंद्राला पण दिला आणि ह्यांना अहल्येलाही दिला. तर मग पुढे तो एक वेगळी कथा आहे. पण जेव्हा ते आता याच्यात पोचले, जेव्हा मिथिलेच्या म्हणजे जनकाच्या आश्रमात की जेव्हा तिचं स्वयंवर होणार होतं, तेव्हा गमतीचा भाग असा आहे, मगाशी ना आपल्याला माहित असलेल्या गोष्टी मूळ वाल्मिकी रामायणात नाहीच आहे. तसं सीता स्वयंवराचा समारंभ झाल्याचा कुठेही वाल्मिकी रामायणात उल्लेख नाही. अनेकांना याचा धक्का बसेल, कारण असं स्वयंवर, खरं स्वयंवर आपल्या पुराणामध्ये फक्त 3 स्वयंवर आहेत. म्हणजे जिथे वधू ही वर स्वतः निवडते अशी फक्त 3 उदाहरणं आहेत. आणि त्याच्यामुळे कुठलं पहिलं, श्रीकृष्ण रुक्मिणी, रुक्मिणीनेच तिला वरलेलं आहे श्रीकृष्णाला, तिला श्रीकृष्ण माहिती आहे
सीतेला राम माहिती नाहीये. नंतर दुसरं म्हणजे नल दमयंती, एक स्वयंवर आहे. स्वतः त्या वधूने वरलेला आहे. आणि सत्यवान सावित्री, हे तीनच पुराणामध्ये आपल्या कथांमध्ये वर्णन आहेत की जिथे ती वधूने वर निवडलेला आहे, ती स्वयंवर आहेत. पण साधी सीतेचा विवाह झाला तिथं गमतीतच होतं. म्हणजे त्याने त्या आपल्या राज्यसभेत हे ठेवलेलं होतं धनुष्य, कोणीही या ते धनुष्य उचला आणि सीता तुमची होईल, एवढंच होतं ते. त्याच्यामुळे आपण जे चित्रपटात बघतो, रामायणात वगैरे मालिकांमध्ये सगळे राजे जमले आहेत, राजपुत्र जमले आहेत, मग एक एक राजा आला, मग त्याला ते धनुष्य काही उचलता येईना, मग तोच कोसळला, मग तो पडला वगैरे, अशी जी वर्णन आपण जे ऐकतो ना, तसं कुठेही वर्णन त्याच्यात नाही. किंबहुना त्या स्वयंवराला कौसल्या, सुमित्रा, कैकेयी उपस्थित नव्हत्या. कारण हे सगळे मुळात त्या ऋषी कुमारांबरोबर तिकडे गेलेले होते. त्यांना मग नंतर लवकर बोलवून घेतलं, त्यांना टेलिग्रॅम वगैरे करून लवकर दशरथाला बोलवून घेतलं आणि तो दशरथ आला तिकडे. पण ते सगळ्या लवाजमा वगैरे नेला नाही त्यांनी काही. तर ते असं सगळं त्याचं वर्णन आहे. त्याच्यामुळे आणि ह्याच्यात वाल्मिकींनी फार सुंदर शब्द योजना केली या सगळ्या प्रसंगामध्ये. म्हणजे रामायणाचे जे संस्कार म्हणून मी ज्याला म्हणतो ना, अहो साधी गोष्ट घ्या, त्याच्याबद्दल रामाला दोष दिला जातो ते धोब्याचं ऐकून वगैरे केलं, तर तसं नाहीये ते आपल्याला. म्हणजे प्रत्यक्ष रामायणात वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की रामाने ते धोब्याचं ऐकल्यावर काय केलं हा याचा वादाचा मुद्दा होईल. पण सामान्य धोब्याच्या मतांना त्याने मान दिला, दखल घेतली, हे खूप मोठा संस्कार रामाचा आहे. साधी दुसरी गोष्ट बघा, श्रावण बाळ. आता राजा हा चक्रवर्ती दशरथ राजा सम्राट हा त्याचा चुकून तिकडे बाण लागला आणि तो श्रावण बाळ तो गतप्राण झाला. आता जर राजा गुपचूप घरी येऊन बसला असता तर त्याला विचारणार कोणी नव्हतं, पण तो आपणून पुढे गेला आणि तो त्याच्या आईवडिलांकडे गेला, आपला अपराध कबूल केला, त्यांनी शाप दिला, तो त्यांनी स्वीकारला. हा संस्कार आहे. रामकथा संस्कार म्हणून मी ज्याला म्हणतो ना, तो हा संस्कार आहे की तो दशरथ राजा हा स्वतः तो कोणालाही अन्सरेबल नव्हता, तो कोणालाही त्याचं दायित्व नव्हतं, त्याला कोणी फाशी देणार नव्हतं, असं असून सुद्धा तो आपणून गेला. आणि हे धाडस, ही क्षमता मानसिक जी आहे, हाच पराक्रम आहे. हो, हा पराक्रम आहे. आणि हा पराक्रम जोपर्यंत आपल्याला तो संस्कार आपल्यावरती होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या रामकथा ऐकण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून मला जो सांगायचा जो उद्देश आहे, हा रामाच्या याच्यातलं जे म्हणजे रामाचा व्यवहारीपणा मी तुम्हाला सांगत होतो. जेव्हा राम वनात निघाले तेव्हा त्यांचा जो प्रासाद होता स्वतःचा, युवराजांचा म्हणून जो प्रासाद असतो, त्या प्रासादाच्या सगळ्या सेवकांचा आणि आश्रितांना 14 वर्षांचा पगार त्यांनी आगाऊ दिला, ऍडव्हान्स मध्ये दिला. आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही हे तुमची सेवा सोडून जाऊ नका, उलट माझ्या अनुपस्थितीत माझ्या आई वडिलांची सेवा करा, त्यांचं लक्ष द्या त्यांच्याकडे, आणि 14 वर्षांनी मी येणारच आहे. पण त्याला याचं पूर्ण व्यवहाराचं भान आहे. ह्या व्यवहाराच्या भानाचं तुम्हाला आणखीन एक गमतीदार उदाहरण सांगतो की जेव्हा दशरथाचं निधन झालं, राम वनात गेलेले होते आणि भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या आजोळी गेलेले होते. असं असताना वसिष्ठांनी सांगितलं की आता आपले दूत पाठवा आणि त्या दूतांना सांगा की भरत आणि शत्रुघ्नाला घेऊन या. तर त्यांनी 2 गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या. तुम्हाला म्हणजे आत्ताच्या काळातला सुद्धा हा व्यवहार कसा आहे तुमच्या लक्षात येईल, तो त्या काळी होता. म्हणून मला कोणी विचारलं रामायण खरंच घडलं का, तर मी सांगतो जर रामायण खरं घडलं नसेल तर मग वाल्मिकी आता जर आपल्याला जेवढा थोर वाटतो त्याच्यात तो 100 पट थोर असला पाहिजे. एवढं सगळं कल्पनेने एखाद्या ऋषींनी अरण्यात राहून एवढ्या कल्पना करणे किती कठीण आहे, इतकं ते त्याच्यात वास्तववादी सगळं वर्णन आहे. वसिष्ठांनी असं सांगितलं की ते जेव्हा तुम्ही त्या मुलांना आणायला जाल तेव्हा त्या राजाला अशी कुठलीही शंका येता कामा नये की अयोध्येवर संकट आलंय, दशरथ गेले, हे कळता कामा नये. म्हणून आपण जेव्हा दुसऱ्याकडे जाताना जसं खाऊ घेऊन जातो, भेटी घेऊन जातो, तसं सर्वसाधारण जणू काही आपण नेहमीच्या पद्धतीने नॉर्मल सिच्युएशन मध्ये आपण त्या मुलांना घ्यायला आलेलो आहोत, असंच सगळं तुम्ही बिहेवियर तुमचं वर्तन ठेवा. आणि म्हणून त्यातल्या राजाला म्हणजे कैकेयीचे वडील जे आहेत अश्वपती आणि कैकेयीचा भाऊ जो युधाजित यांना भेटी पाठवल्यात. 20 कोटी रुपये मोहरांचं त्यांना ऐवज हा एवढा त्या राजासाठी आणि राजपुत्रासाठी 10 कोटी असं त्यांनी भेटी पाठवल्यात. लक्षात घ्या तुम्ही की त्यांना व्यवहाराचं आणि याचं किती भान आहे. पुढचं भान सांगतो तुम्हाला. त्यांनी असं सांगितलं जे 4 दूत जातील
त्यांना ट्रॅव्हलिंग ऍडव्हान्स द्या पहिला. आता ट्रॅव्हलिंग ऍडव्हान्सला त्यांनी दुसरं नाव दिलंय. त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या प्रवासाचं सगळी व्यवस्था, त्यांना जे काही द्रव्य लागेल, जे काही त्यांना खायला प्यायला वाटेल लागेल ते सगळं द्या. पुन्हा ते जाताना एक चौघेच गेले ते, पण येताना सगळा लवाजमा बरोबर होता. त्यामुळे जायचा मार्ग आणि यायचा मार्ग वेगळा, याचं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. लक्षात घ्या किती हे महत्वाचे बारकावे त्याच्यात आहेत. ते आपल्याला कोणी उलगडून सांगत नाही. म्हणजे ह्याचं भान जे वाल्मिकीला जर आहे तर तो हे असं कुठेतरी घडलं असलं पाहिजे ना. एवढी तो कल्पनेने केवळ त्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स द्या, त्याला हे करा, हे कसं तो लिहू शकेल. म्हणजे कुठच्यात अशा प्रकारचा कोणीतरी एक आदर्श राजा कुठेतरी अस्तित्वात असला पाहिजे ज्याचं ते वर्णन. म्हणून मला कोणी विचारलं की राम खरंच होता का किंवा रामायण खरंच झालं का, तर मी त्यांना सांगतो वाल्मिकी रामायण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यात कुठेही अतिशयोक्ती नाहीये. त्याच्यात कुठेही असं मोठं अद्भुत रम्य किंवा लीला चमत्कार असं कुठलेही नाहीयेत. हे असं तर इतिहासासारखं वर्णन. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांचं जर वर्णन असं केलं असतं की ते औरंगजेबाच्या कैदेत होते आग्र्याला आणि ते तिथे अदृश्य झाले, मग ती पुराणातली कथा होती. अदृश्य आहे कारण तिथे खरंच ते अदृश्य झाले, कोणाला दिसे नसे झाले, आणि मग ते इथे प्रकट झाले. जो मधला जो सगळा पेटाऱ्यातनं गेले किंवा जे काही असेल ते त्याच लोकांना ते माहिती असेल खरं काय झालं. पण प्रत्यक्ष काय आहे, जर ते एखाद्याने आध्यात्मिक वर्णन करायचं झालं शिवाजीला देव मानून, तर तो असं करेल वर्णन की ते आग्र्याला अदृश्य झाले. अदृश्य झाले म्हणजे देव जणू काही अदृश्य होतो, ऋषी अदृश्य होतो, तसे ते अदृश्य झाले आणि एकदम इथे उद्भवले. असं तो वर्णन केलं की आपल्याला वाटेल अरे हे काही ती चमत्काराची गोष्ट झाली. पण रामाने जे काही केलं ते चमत्कारच त्या अर्थाने होते की एकट्या रामाने एवढी सगळी सेना जमवून रावणाचा वध केला. हा जो मोठेपणा आहे तो सगळा त्यांनी वास्तविक स्वरूपात सगळा सांगितला आणि म्हणून याला आपण वास्तव रामायण म्हणतोय. याच्यात कुठेही कल्पना विलास नाही. व्हॉट्सअपमध्ये असं सांगितलंय की जेव्हा राम मृत्यूशय्येवर पडला होता तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला बोलवून घेतलं आणि असं सांगितलं तुमचा विजय झाला याचं कारण तुम्ही सगळे भाऊ एकत्र आहात आणि आमचा विजय पराभव झाला कारण आमच्याकडे घरभेदे निर्माण झाले. म्हणजे तो बिभीषणावरती त्याचा रोख होता, पण बिभीषणा बिलकुल घरभेदा नव्हता, त्याला घरभेदा म्हणताच येणार नाही. तो त्याला चांगला परामर्श, त्याला चांगला ऍडवाइस असा देत होता की बाबा रे रामाची शक्ती एवढी दैवी आणि पराक्रम आहे आणि तो तुझ्या वधासाठीच आलेला आहे. तू त्याच्याशी मस्ती करायला जाऊ नकोस, तू त्या सीतेला सोडून दे. तो कधीही त्याला घाबरटपणाचा देत नाही. तो म्हणतो की तू हे अहंकार सोड, तू स्त्रीचा मोह सोड, असा सल्ला तो देतोय. तो काही घरभेदा म्हणता येईल का त्याला? जो राक्षस कुळाचं रक्षण होण्यासाठी तो जे सांगतोय त्याला तुम्ही घरभेदा कसं म्हणू शकता? रावणाला तो असं नाही सांगत आहे की तू त्याला शरण जा या अर्थाने की तो बराच पराक्रमी म्हणून शरण जा, असं नाही. तू पाप केलेलं आहेस आणि त्याचं शासन करायला तो आलाय आणि तो तुला शासन करायला समर्थ आहे, तर तू तुझ्या नव्हे सगळ्या राक्षस कुळाचा नाश याच्यातनं ओढून घेतोय असं सांगणारा बिभीषण हा घरभेदा म्हणता येईल का? पण हे व्हॉट्सअपमध्ये किंवा हे ज्या कथा येतात त्याच्यात हे असं सगळं सांगितलं जातं आणि म्हणून त्याच्यावरती माझा आक्षेप म्हणा किंवा काय, त्याच्यातलं भान आपण ठेवलं पाहिजे की नेमकं काय आहे वाल्मिकी रामायणात. तेव्हा शिवधनुष्य जे आहे आपण तिथपर्यंत पोहोचलोय आता की मिथिलेच्या त्या ह्याच्यात, तेव्हा मग की राम हे विश्वामित्राच्या अनुज्ञा घेऊन ते जेव्हा शिवधनुष्य उचलतात, तर शिवधनुष्य उचलल्यावर जो धनुर्भंग झालेला आहे आणि त्याच्यातनं जो मोठा कडकडाट झालेला आहे, म्हणजे तो तडिता घाता परी भयंकर नाद तो होईल असं जे आहे स्वयंवर झाले सीतेमध्ये, तो जो नाद झालाय त्यातनं सगळे मूर्छित होऊन पडलेले आहेत. तो ऐकून फक्त राम, लक्ष्मण, विश्वामित्र आणि जनक हे फक्त मोहित किंवा मूर्छित झालेले नाहीये, कारण त्यांचं तेवढे सामर्थ्य होतं, तपाचं सामर्थ्य होतं. कारण तिथे काही असे ऋषी असतील ऋषीशृंगासारखे किंवा काय असे, एवढे सोडले तर बाकी सगळे मूर्छित झालेले. तेवढा तो प्रचंड नाद झाला होता. तर आणि त्याच्यात ते आपले साधे भोळे दिसतात, पण हे दोन हिरो सारखे दिसणारे कोण? हिरो सारखे असंच त्याचं वर्णन आहे. तो म्हणतो त्यांच्या केसांच्या अशा बटा आहेत, कावळ्याचं पीस जसं कसं असतं तसं त्या बटा आहेत कान आलेल्या. तर ते म्हणजे त्याला त्यांनी नाव दिले काक पक्षधर. काक म्हणजे कावळा, पक्ष म्हणजे पंख, म्हणजे त्याचं पीस आहे असं जे दिसतंय ते कोण आहेत? म्हणजे हे हिरो सारखे कोणतरी आहेत. हे ब्राह्मण कुळातले असे वाटत नाहीयेत, म्हणजे तुझ्या ऋषींच्या ह्याच्यातले वाटत नाहीयेत. ते कोण आहेत असं तो विचारतो. असे काही काही शब्द त्यांनी फार चांगले वापरले आहेत.
तर त्यांनी सीतेचा, तर सीता हा जो आहे शब्द, ह्या मग तो ते धनुष्याचा इतिहास त्यांनी दिलेला आहे की हे धनुष्य कोणी कोणाला कसं दिलं. वेळेच्या अभावी मी त्यात काही रंगत नाही, पण या सीतेच्या बद्दल वाल्मिकीने फार सुंदर शब्द वापरले. एक तर अयोनिजा हा शब्द माहिती आहे, कारण ती योनीतनं कोणाच्या निर्माण झालेली नाहीये, धरणीतनं निर्माण झाली वगैरे असं आपण मानतो, पण त्यातला कल्पनेचा भाग सोडून द्या तुम्ही. पण तिच्यासाठी त्यांनी एक शब्द फार छान वापरलाय. तिथं त्याला त्यांनी असं शब्द, ही माझी कशी आहे सीता, अयोनिजा आहे आणि वीर्य शुल्क आहे. वीर्य शुल्क हा फार फार सुंदर शब्द वापरलाय. म्हणजे ही जर तुम्हाला पत्नी म्हणून हवी असेल तर चांगल्या अर्थाने शुल्क, शुल्क म्हणजे त्याची किंमत, प्राइस, चांगल्या अर्थाने ते लक्षात घ्या तुम्ही, उगाच वाकड्या अर्थाने बघू नका. हे जे शुल्क आहे, हे काय शुल्क द्यायला लागेल तुम्हाला जर तुम्हाला सीता हवी असेल तर? पराक्रम, वीर्य म्हणजे पराक्रम. पराक्रम एवढं शुल्क तुम्ही द्या आणि सीतेला न्या. पण वीर्य शुल्क हा किती फार सुंदर शब्द तिथे वापरलेला आहे, का तिला तुम्ही सोन्या चांदीनी, दागिन्यांनी, तुमचं राज्य केवढं मोठं आहे ह्यानी तुम्ही तिला वश करू शकणार नाही. त्याचा पण काय आहे, ते धनुष्य जो उचलू शकेल तो, म्हणजे जो खरा पराक्रम आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतोय की रामाचा संस्कार पराक्रम आहे. केवळ पराक्रमी आहे म्हणून सीताने त्याला वरलेलं आहे. लक्षात घ्या, राम अयोध्येचा राजा आहे किंवा राजपुत्र आहे, त्याच्याकडे मोठी संपत्ती आहे, त्याच्याकडे मोठी सत्ता आहे, असं तिला कुठे वाटलेलं नाहीये. ती त्याच्या मोहात पडलेली नाहीये. तिला काय पाहिजे, जो हे धनुष्य उचलण्याचा पराक्रम जो करेल त्या पराक्रमावरला ती वरणार होती, हे लक्षात. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की रामाचा आणि रामायणाचा संस्कार पराक्रम हा आहे. आणि हे तुम्हाला इथे कळेल किंवा पटेल. तर आपण त्यावेळेला मग एक आता 10 मिनिटात संपवतो आपण, 1.5 तासाचं साधारणपणे माझ्या मनात आहे योजना. तर हे जे जेव्हा त्यांचं ठरलं की आता विवाह करायचा, त्यावेळेला मग दोन्हीकडचे जे राजपुरोहित किंवा ऋषी होते, म्हणजे मग वसिष्ठांना बोलवलं वगैरे, आणि मग विश्वामित्रांनी जनकाला रामाच्या सगळ्या पूर्वजांचा, म्हणजे आपण जसं लग्न ठरवताना आपण माझे काका काय करतो ते, आजोबा काय करतो ते, असं जे सगळं सांगतो, आपल्या त्या आजोबांच्या पलीकडचं काही माहिती नसतं. पण त्यांनी जवळजवळ 30-40 आधीच्या पिढ्यांचे राजे कोण कसे होते असं त्यांनी वर्णन सगळं विश्वामित्रांनी त्याला सांगितलं. तसंच त्यांचे जे राजपुरोहित होते त्यांनी जनकाचं आधीच्या सगळ्या पिढ्या तिमी राजापासून जे सुरू झालं ते कसं ते सांगितलं. आणि मग दशरथ वगैरे सगळ्यांना वाचारण केलं तिकडे. तर दशरथाचा जो तुम्हाला सांगितलं, माझा सांगितलं श्रावण बाळाच्या बाबतीतला जसं राजाचं आहे, तसंच हा दशरथ जेव्हा आला, हा दशरथ आल्यावर तो जनकाची अनुज्ञा मिळण्यासाठी बाहेरच थांबला. आणि इतकं सुंदर काव्यमय वर्णन त्याच्यात आहे, पण कल्पना विलास नाहीये. फार सुंदर वर्णन त्याचे. जसं वीर्य शुल्केबद्दल मी तुम्हाला सांगितलं, वीर्य शुल्का या शब्दाबद्दल, तसं जनकाला आश्चर्य वाटलं की अरे दशरथ हा मिथिलेपेक्षाही मोठा राजा असतो, अयोध्येचा त्याचा हा राजा आहे आणि हा वरपक्षाचा आहे, वरपिता आहे, मग तो बाहेर का थांबलाय? तो म्हणतो मी तुझ्या अनुमतीसाठी थांबलोय. तेव्हा जनकाला आणखीनच आश्चर्य वाटलं, अरे एवढा राजा वरपिता हा आला आणि तो बाहेर थांबलाय. आजच्या काळात कोणी असतं तर तो ताड आत गेला असता तिच्या घरात, तर नाही केलं. मग दशरथ ते म्हणतो ना, त्याच्या दशरथाचं जे उत्तर आहे ते फार सुंदर आहे आणि ते संस्कार आहे. दशरथ काय म्हणतो की देणारा हा घेणाऱ्यापेक्षा नेहमी मोठा. घेणाऱ्याचं स्थान वरती असतं. म्हणून संस्कृतमध्ये सुभाषित आहे की पाणी देणारे जे ढग आहेत ते आकाशात वर असतात आणि पाणी घेणारा जो आहे समुद्र हा नेहमी खाली असतो, असं संस्कृतमध्ये सुभाषित आहे. तू कन्यादान करतोयस. आता लगेच काही लोक नाक मुरडतात, कन्या म्हणजे काय अशी वस्तू किंवा प्रॉपर्टी आहे का की तिचं दान करायचंय? पण ती म्हटलं तुम्हाला की आजच्या फुटपट्टी लावून तुम्ही तेव्हाच बघू नका. आजही शेवटी रूढी किंवा परंपरा ही काय आहे की आपली जी कन्या आहे ती आपण त्या वराच्या घरामध्ये तिला देण्यासाठी आपण तिची पाठवणी करतो आणि त्यात काही गैर असं कोणाला वाटत नाही. मग ते एक प्रकारे आपण ती आपली पुत्री, आपली कन्या ही त्याच्या घरात त्याच्या त्या पतीला आपण ती अर्पण केलेली असते किंवा दान दिले, तर चांगल्या अर्थाने ते घर बघायला पाहिजे. पण असो, तो सामाजिक हे जे असतात त्यांचा ते वाद हे सोडून द्या. पण तो म्हणतो तू देणार आहेस, तू मला कन्या तुझी देणार आहेस माझ्या पुत्रासाठी, तर तू देणार आहेस तर तू मोठा आहेस आणि मी ती घेणार आहे, स्वीकारणार आहे, त्यामुळे माझं स्थान खाली आहे. हा संस्कार खूप महत्वाचा आहे. त्याच्यात त्या कन्या आणि दान या शब्दावरती वाद घालण्यापेक्षा
हा जो संस्कार आहे ना, हे जो विचार तो जो सांगतोय ना, त्याच्याकडे आपण जास्त बघितलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते सकारात्मक दृष्टीने, दोष दृष्टीने याच्याकडे बघायचं नाही. रामायणाकडे तुम्ही दोष दृष्टीने पाहिलात आणि प्रत्येक गोष्टीला नाक मुरडायला लागलात तर कोणाच्याही बाबतीत असं म्हणता येईल. परंतु दोषदृष्टीच्या अभावाने तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला यातलं सौंदर्यच नव्हे तर यातले आपल्याला त्यात नेमकं काय शिकायचंय हे कळेल. आणि रामाचे संस्कार जे आहेत ते या अशा गोष्टीतनं ते शिकायचे. त्याच्यात एक अनरण्य राजाचं मी तुम्हाला सांगितलं की त्याने रावणाला असा शाप दिला. त्यानंतर एक असमंजय नावाचा याचा हे होता पुत्र, त्या वंशातला होता. तो सगर या जो रामाचा जो पूर्वज होता त्याचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं असमंजय. या असमंजाचा उल्लेख पुढे आहे पण तो तुम्हाला मी आत्ताच सांगतो की याचं असं झालं की जेव्हा कैकेयी हट्ट करून बसली, वरदान देऊन बसली आणि दशरथ अगदी काकोळतीला आलेला होता, तेव्हा कैकेयी त्याला सांगते की अहो, पुत्राचा त्याग करणे काही रघुवंशाला नवीन गोष्ट नाहीये. पूर्वी तुमच्या याच्यात असमंजय हा नावाचा जो राजपुत्र होता त्याला सगळ्यांनी असंच घरात हकललेलं होतं. तेव्हा रघुवंशाला काय नॉर्मल आहे, कॉमन आहे. याच्यात तुम्हाला वाईट काय वाटते आम्हाला वनवासात पाठवताना, असं ती विचारते. असे सगळे संदर्भ त्याच्यात आहेत. तेव्हा ते जे ऋषी असतात तिथले ते कैकेयीला अशा तऱ्हेने लगेच उत्तर देतात की हे तू दोन एकसारख्या गोष्टी नाही आहेत. रामामध्ये कुठलाही दोष नाहीये, रामाने काही अपराध केला नाही. पण हा जो असमंजय म्हणून जो होता पूर्वीच्या याच्यातला, त्यांच्या वंशातला, हा कसा होता, हा राज्यातल्या लहान मुलांना नदीत फेकून द्यायचा आणि ती गंमत बघत बसायचा. आणि जेव्हा सगळ्या नागरिकांनी तक्रार केली राजाकडे तेव्हा राजा चिडला सगर आणि त्याने त्या असमंजाला बाहेर काढले. असं काही रामाने केलेलं नाहीये. पण विकृत बुद्धीचे लोक, दुष्ट बुद्धीचे लोक असे कुठले तरी एक याच्याशी जोडायला जातात संबंध, किंवा त्याची ती उपमा देतात किंवा त्याच्यातनं ते साधर्म्य दाखवतात आणि म्हणतात वा त्यांनी पण तसं केलंय मग आता करायला काय गैर आहे. पण त्यांनी कुठल्या पार्श्वभूमीवर केलंय, त्यांनी कुठल्या हेतूने केलंय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर हा तो असमंजय असे बरेच त्या म्हणजे ते जो इतिहास सगळा जो सांगतात ना, मी जे म्हणतो की रामायण हा एक इतिहास आहे, तर त्यांनी ते सगळे रघु कसा होता, अजय कसा होता, त्यांचे पराक्रम कसे होते, हे सगळे त्या विश्वामित्र त्याला सांगतात. आणि तसंच हा दशरथा जनकाचा जो आहे तो सांगतो. तर जनका मग ते सगळं झाल्यावर त्याची जनकाची उर्मिला असतेच पुत्री किंवा कन्या, पण दशरथाचा जो भाऊ आहे त्याचं नाव आहे कुशध्वज. हा कुशध्वज हा जो होता हा त्याला त्यांच्या शेजारी सांकाश्य नावाची नगरी होती. त्या सांकाश्य नगरीचा त्याला राजा केलं होतं याने जनकाने. आणि त्याचा जो शेजारचा राजा होता सुधन्वा, हा सुधन्वा हा सतत याच्यावरती सांकाश्य नगरीवरती सतत आक्रमण करायचा. कारण का, तो त्याला त्रास द्यायचा होता जनकाला, मिथिलेवरती पण करायचा. आणि मग मिथिलेवरती करताना कारण त्याला काय होतं, त्या राजाला ते धनुष्य पण हवं होतं जनकाकडचं आणि सीता पण हवी होती. त्याच्यामुळे तो सतत यांच्यावर आक्रमण करायचा. तर त्या सांकाश्य नगरीला वरती जनकाने स्वारी केली. त्या सुधन्वा राजाचा त्याचा पारिपत्य केलं आणि त्या सांकाश्य नगरीत आपल्या भावाला म्हणजे कुशध्वजाला तिथे राजा केला असा तो उल्लेख आहे. त्याच्यामुळे त्याच्या ज्या दोन कन्या होत्या मांडवी आणि श्रुतकीर्ती, या दोघींना आपण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न म्हणजे रामाची सीता, लक्ष्मणाची उर्मिला, भरताची मांडवी आणि शत्रुघ्नाची श्रुतकीर्ती असा त्यांचा विवाह झाला. आणि ते सगळे तिथून येत असताना तो परशुरामाचा जो प्रसंग घडला पासून आपण पुन्हा पुढे उद्या सुरुवात करणार आहोत. पण या पद्धतीने आपण या रामायणाचा अभ्यास करतोय. त्यातल्या प्रत्येक तपशीलवार कथा सांगायचा मी प्रयत्न करण्यासाठी सर्वसाधारणपणे स्थूल मानाने कथा सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा उर्मिला हा एक विषय होता. तर लोक मोठे म्हणतात की उर्मिलेचा त्याग, उर्मिलेवरती अन्याय झाला आणि म्हणून नंतर त्या हरिवंशराय बच्चननी त्याच्यावरती एक वेगळं उर्मिलेवरती एक काव्य, महाकाव्य लिहून उर्मिलेला कसं काय समर्थन किंवा तिच्यावरती अन्याय कसा झाला हे पण लोकांना अत्यंत रसात्मक पद्धतीने सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण वाल्मिकीला हे सगळं सांगायचंच नाही हो मला. तर हाला असेल आता अन्याय झाला, पण एकंदर सगळ्या कथेचा जर भाग लक्षात घेतला तर असं काही मुळे मुद्दाम कोणी दुर्लक्ष केलेलं नाहीये तिच्याकडे किंवा कोणाकडे. पण हे आपण वादात नाही पडायचं. पण तरी मी ह्या मुद्दाम गोष्टींचा उल्लेख करतोय की काही लोकांचे उगाच गैरसमज करून काहीतरी विकृत अर्थ काढत राहायचं. पण मूळ रामायणाचा आशय काय आहे
मूळ रामायणातनं काय सांगायचंय, त्याचा हेतू काय आहे, त्यातनं आपण काय शिकायचंय याचा विचार न करता कुठेतरी वाकडे विकृत अर्थ काढायचे आणि त्यातनं ते सगळं लोकांचा बुद्धिभेद करायचा असं जे आहे त्याच्यावरती मी तुम्हाला फक्त लक्ष वेधतोय की चांगल्या गोष्टी शिकूया आपण. आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी वाल्मिकी रामायण त्या दृष्टीने, त्या भावनेने असं आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा या वाल्मिकी रामायणाचा जो पहिला भाग आहे, रामाचं स्वयंवर सीतेचं, आपण ज्याला रूढार्थाने स्वयंवर म्हणतो, तिथे आपण आज थांबणार आहोत. उद्या आपण मुख्य जो याचा माझा विषयाचा किंवा मुख्य हेतू आहे की भरत भेट याकडे जाणार आहोत. पण त्याच्या आधी हे सगळं झाल्यावर मग वनवास सुरू होईल आणि तो जो सगळा प्रसंग आहे आणि त्याचा रामाच्या सुशासनाबद्दल कसे काय आदेश आहेत या सगळ्याचा महत्वाचा भाग आपण उद्या बघणार आहोत. तेव्हा आज तुमचे जे काही तुम्हाला जर ऐकायला रंजक आणि चांगलं वाटलं तर तुमच्या इतरांना सांगा मुद्दाम की हे अशी संधी आपल्याला मिरज विद्यार्थी संघाने उपलब्ध करून दिलेली आहे. तिचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आप्तजनांना किंवा मित्रांना सांगा की उद्याचा भाग हा विशेषतः बघा. आणि त्यामुळे अशी शक्यता आहे की उद्या रविवार असल्यामुळे आपण उद्या संध्याकाळी 6ला जे भेटणार आहोत ते अगदी तासात आटोपतं घेईनच असं नाही. कारण जर ते रंगत गेलं आणि तुम्ही जर मला अशोकरावांनी असं सांगितलं नाही की आता थांबा, तर नाही सांगितलं तर आपण थोडा जास्त पण त्याच्यासाठी कालावधी देऊ. कारण तो रामायण सांगण्याचा माझा हेतू मुद्दा तो आहे. तेव्हा आज इथे थांबूया आपण की रामाच्या कृपेने आजचं जे काही माझं कथन होतं ते सुरळीतपणे आणि निर्विघ्नपणे झालं. ते आपल्याला किती रुचलं ते आपण मला कळवा. त्यात जर काही सूचना सुधारणा हव्या असतील तर त्याही कळवा. आणि श्री रामाची कृपा आपल्या सगळ्यांवर नित्य स्वरूपात राहो आणि हनुमंताची अशी मी प्रार्थना करतो. आणि आजचं आजच्या माझ्या बोलण्याला विराम देतो. श्रीराम. धन्यवाद वजे सर. या वास्तव रामकथेचे रसाळ आणि अभ्यासू कथन आपण गेले 1.5-2 तास ऐकत आहोत. अजून 2 दिवस हे कथन आपण ऐकणार आहोत. मी आजच्यापुरते वजे सरांचे आणि दृकश्राव्य माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचे आजच्यापुरते आभार मानतो. आजच्या व्याख्यानाची वेळ सायंकाळी 7ची होती, पण उद्या आणि परवाच्या व्याख्यानाची वेळ ही सायंकाळी 6 वाजताची आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आणि पुन्हा एकदा या सहभागाबद्दल आणि वजे सरांच्या उत्कृष्ट विवेचनाबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. श्रीराम.